आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ही आत्मा ब्रह्मांडी नमस्ते मॅडम. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी या ऊर्जेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. आपण सर्वजण आलेला आहात. आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या सोबतच सर्व युट्यूबच्या सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल अशी आपण प्रार्थना करूया. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला आयुष्यामध्ये मार्ग दाखवेल. जेथे कुठे सर्व मार्ग बंद होतात तेथे मार्ग दाखवणारी ऊर्जा, म्हणून ही ऊर्जा असं आपलं आजचं सेशन आहे. आणि आजच्या सेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आपल्याला असेच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत रेकी ऊर्जेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे आणि फक्त मेसेज करिता आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा आहे, आपण जॉईन करू शकता. सेशनच्या शेवटी आपल्याला पोस्टर मध्ये नंबर सुद्धा दिलेला असेल. थँक्यू, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आणि या ऊर्जेसह आपण जोडलेलो आहोत. आपण सगळेजण या युनिव्हर्सने निवडलेले लोक आहे असं मी नेहमी सांगत असते. का? कारण असं सगळ्यांनाच ऊर्जेसह जोडायला किंवा जोडण्याची संधी मिळत नसते. अगदी प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा येईल असं नसते. तर युनिव्हर्सनी आपल्या सगळ्यांना निवडलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणत असते की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता येणारच आहे. का? तर आपण या सेशनला हजर आहात. हे पण सेशन ऐकत आहात. म्हणजेच काय, तर या युनिव्हर्सने आपल्याला निवडलेलं आहे असे आपण प्युअर सोल आहोत. मग ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? युनिव्हर्सल ऊर्जा म्हणजे काय? आणि हो, आजच्या सेशनचा शब्द आहे काय? जेव्हा सर्व मार्ग बंद होतात. केव्हा होतात सर्व मार्ग बंद? अनेक वेळा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेळा असा वेळ येत असतो जेव्हा आता मी काय करू मला कळत नाही. आता मी कोणाला मदत मागू मला कळत नाही. किंवा मदतीचे मार्ग मागितल्यानंतर सुद्धा मदत मिळत नाही. किंवा आपण संकटामध्ये असतो. यस, तेव्हा ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करते का? तर हो. ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही युनिव्हर्सल एनर्जी आपल्याला हे देवी देवता ब्रह्मांड मदत करत असतं. कारण ते आपल्या मदतीसाठी कायम तयार असतात. पण तरीही अनेक लोक असे आहेत की त्या संकटामधून त्यांना मार्गच का बरं? अनेक जण टेन्शनच असतं, अनेक दिवस चालतं. तर याचा अर्थ असा की त्यांना योग्य प्रकारे मागता येत नाही. मागणी मागता येत नाही. या ब्रह्मांडाकडे कसे हात पसरावे किंवा या ब्रह्मांडाकडून कशी बरं मदत मिळवावी ना, हे कळत नाही. आणि यस, हेच आहे सत्य. कारण या ब्रह्मांडाला आपण आनंदीच हवे असतो, आपण सुखीच हवे असतो. फक्त आणि फक्त आपली परीक्षा असते. परीक्षेमधून आपण कशा प्रकारे पुढे जायचं असतं यासाठी आपल्याला आपला अभ्यास प्रॉपर करायचा असतो. आपल्याला या ब्रह्मांडासोबत जोडायचं असतं आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की खरोखर जेव्हा एखाद्या वेळेस मार्ग बंद होतात असं वाटते तेव्हा ऊर्जा आपल्याला मदत करते का? आणि जर ऊर्जा आपल्याला मदत करते तर आपण ती मदत कशी मागावी? आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर खरोखर आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो का? आणि जर होत असेल तर तो कशा प्रकारे होतो? आणि खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये सायन्स आहे की आध्यात्मिकता आहे की अंधश्रद्धा आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे?
की अंधश्रद्धा सोडून बाकी सगळ्या गोष्टी आहेत, हे आपल्याला आजच्या सेशन मध्ये जाणून घ्यायचं आहे. नक्कीच जेव्हा जेव्हा मध्ये मध्ये सर्व रेकी हिलर्स आपले अनुभव शेअर करणार आहेत, तर ज्यांना ज्यांना अनुभव शेअर करायचे आहेत, कृपया चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला संधी द्यायची आहे पहिली. ओके, यस. सर्व रेकी हिलर्स आपण शेअरिंग साठी फक्त मी टाईप करून ठेवा किंवा हँडराईज करून ठेवा, मी तुम्हाला संधी देणारच आहे आज. ओके, तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्या आतमध्ये असलेली शक्ती, ज्या शक्तीच्या असण्याने मी आज जिवंत आहे. प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा, प्राण, जैविक शक्ती विज्ञानाच्या भाषेमध्ये. तर ही ऊर्जा, या ऊर्जेच्या असण्याने आपण सर्वजण आज आहोत, कारण इथं आपण बसलेला आहे, म्हणजे आपल्या आतमध्ये ही प्राणशक्ती कार्यरत आहे. ओके, ही प्राणशक्ती म्हणजेच काय, तर पंचतत्व. या ब्रह्मांडाकडून आपण घेत असलेलं ज्या पंचतत्व ब्रह्मांडामध्ये आहेत, जे पंचतत्व ब्रह्मांडामध्ये आहेत, त्याच पंचतत्वाने तयार झालेलं माझं हे शरीर, आणि या शरीरामध्ये प्राणशक्ती आहे. ओके, याच पंचतत्वांनी माझं तयार झालेलं शरीर आणि याच पंचतत्वांचं मी करत असलेलं ग्रहण, ज्याचा वापर करून मी माझं आजचं आयुष्य जगत आहे. मग हे आयुष्य जगत असताना मी या प्राणशक्तीचा, या प्राण ऊर्जेचा एक लिमिट पर्यंत वापर करतो. मला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडायचं आहे, आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा मी जेवढी घेत आहे त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करायची आहे. ही ग्रहण केल्यानंतर या ऊर्जेचा मला आध्यात्मिक दृष्टिकोनातून माझे चक्र बॅलन्स करण्यासाठी वापर करायचा आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेचा मला माझ्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मानसिकतेसाठी वापर करायचा आहे. मानसिकतेमुळे किंवा विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर नियंत्रण घ्यायचं आहे. सोबतच मला माझं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून मला माझ्या भौतिक जगामधील सर्व गरजा, माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करायचा आहे. आणि याच ऊर्जेचा वापर माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी मला करायचा आहे, आरोग्य संपन्नतेसाठी करायचा आहे. याचाच अर्थ असा की ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर या ब्रह्मांडामध्ये असलेला प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात घ्यायची आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करायचा, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. मला जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी, म्हणजेच रेकी. बस, बाकी काहीच नाही. जे तुम्ही मी आजपर्यंत करत आहे, फक्त शब्द जापानवरून आलेला आहे, म्हणून अनेकांना असं वाटते बापरे म्हणजे काय, म्हणजेच काय, तर हा प्राण आपण ध्यान करतो. आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी प्रार्थना करते, श्री संत गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, सबका मालिक एक साई बाबा के त्या अगोदर अथर्व वेदापासून आपले सर्व साधू संत महात्मे यांनी या ऊर्जेचा वापर केलेला आहे. अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख आहे, आणि तेव्हापासून सर्व साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुझं तुझ्या जवळ आहे, तुला शोधायचं आहे, पण तू विसरला आहेस की तुझ्याच आतमध्ये ते दिलेलं आहे. तुला प्रत्येक या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी तू मार्ग काढू शकतोस. हे मार्ग काढण्याची क्षमता तुझ्याच आतमध्ये आहे, आणि त्याच ऊर्जेसोबत स्वतःसोबत पूर्णपणे ओळख करून आपल्याला आजच्या सेशन मध्ये या ऊर्जेबद्दल जाणून घ्यायचं आहे. बघा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा अथर्व वेदामध्ये हिचा उल्लेख आहे, आणि अथर्व वेदामध्ये उल्लेख असलेली ही ऊर्जा
बुद्धांनी, महात्मा बुद्धांनी यावर खूप अभ्यास केला आणि अनेक अनुयायांपर्यंत ही ऊर्जा पोहोचवली. तीच ही ऊर्जा. काय काय सांगावं, किती किती सांगावं, किती किती बोलावं. मग काय होते, ऊर्जा म्हणजे काय हे समजून देत असताना सेशन पुढे लांबतं, वेळ होतो. मग आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे महत्वाचा विषय. पण विषयाकडे वळूया. की आजचा विषय हा आहे काय, की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा ब्रह्मांड ऊर्जा मदत करते. आणि हे खरंच शक्य आहे का? आणि हे खरोखर हे खरं आहे का? तर हो, जेव्हा मार्ग बंद होतात तेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जा ही कॉस्मिक एनर्जी मदत करते का? असा अनेकांचा विश्वास आहे, अनेकांचा विश्वास नाही. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाला मदत करत असते. मग तेव्हा हा प्रश्न आपल्याला वैज्ञानिक सायंटिफिक दृष्टिकोनातून, स्पिरिच्युअलिटी आध्यात्मिकतेमधून, सायकोलॉजिकल मानसिकतेतून आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या दृष्टिकोनातून आपल्याला आज बघून घ्यायचा आहे. मी नेहमी सांगत असते की आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्रानुसार, मानसशास्त्रानुसार, सायंटिफिकली आपल्याला वापर करता येतो का? आणि हे काय आहे हे आपल्याला मंजुश्री इन्स्टिट्यूट मध्ये वेगळ्या पद्धतीने शिकायचं असते. तुमच्या माझ्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा, हा प्राण, ही प्राणशक्ती, हा प्रकाश, ही गुरुत्वाकर्षण, ही विद्युतीय क्षमता, हे क्वांटम फिजिक्स, हे सगळं कायमस्वरूपी आहे. माझा विचार आणि मी जे काही निरीक्षण करते या सगळ्या गोष्टी वास्तविकता निर्माण करतात. जर का एखादी व्यक्ती, मी नाही म्हणत मी, जर का एखादी व्यक्ती नकारात्मक विचारांमध्ये जर अडकलेली आहे, तर तर तिच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येण्याच्या शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतात. सकारात्मक विचार ठेवला तर सकारात्मक गोष्टी त्यांच्या त्यांच्या दिशेने प्रभावित होतात. त्यामुळे अनेकांना संधी निर्माण होऊ शकते. बघा, अनेक वेळा असं होतं, काय माहितीये का, अरे आता मी काय करावं, आयुष्यामध्ये एवढा मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे की आता मी कोणाची मदत मागू. आणि अनेक वेळा मी सगळ्यांना विचारते की जेव्हा आयुष्यामध्ये मार्ग बंद होतात तेव्हा काय होत असते, तेव्हा खरोखर मदत मिळत असते का? बघा कसे सगळ्यांच्या माना, अनेक जणांच्या माना नकारार्थी हल्ल्या आहे ना. येस, जेव्हा अत्यंत गरज असते ना, अत्यंत गरज असते, तेव्हा एका लिमिट पर्यंत मदत मिळते बाहेरच्या जगामधून. पण जेव्हा कळते की समोरची व्यक्ती आता हारण्यावर आहे, तेव्हा कोणीही मदत करू शकत नसते. का? का तर प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. ओके. किंवा त्यांच्या सुद्धा मदत करण्याच्या क्षमता थांबलेल्या असतात. मग अशा वेळेस काय, जेव्हा आयुष्यामध्ये मार्ग बंद होतात, मग ते कधी रिलेशन मध्ये असू देत, आता मी काय करू समजत नाही, खूप टेन्शन आलेलं आहे, मला माझं नातं वाचवायचं आहे, पण हे जमत नाही आहे, मला कळत नाहीये मी काय करावं. मार्ग काही फक्त आर्थिकतेनेच बंद होत नसतात, तर मार्ग अनेक ठिकाणी बंद होतात. नोकरीचा शोध आहे, आता मार्ग सापडत नाहीये, मी पुढचं कसं करू, काय करू, होतं ना असं. शोध आहे, माझा शोध करून 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 मी थकलो आहे, आता माझे मार्ग बंद झाले आहेत. ओके. माझं नातं सुधारण्यासाठी मी प्रयत्न केले 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 केले, आता या लिमिट मध्ये माझं डोकं थांबलं आहे, आता काय करावं, मार्गच सापडत नाही आहे. आर्थिकतेचा प्रश्न, कर्जाचं ओझं वाढलाय वाढलाय वाढलाय, आता काय करावं कळत नाही आहे. होतं कधी कधी असं. प्रत्येकाचा वेगळा प्रश्न असू शकतो. आजार पण आहे, मार्ग काढले आहेत, काढले आहे, काढले आहे, सहन केला आहे, डॉक्टर केलंय, पण तरीही आता काय करावं कळत नाही आहे. सगळं करून थकलं आहे. आध्यात्मिक प्रगती करायची आहे, पण आहे ना, या मार्गावर जातो, त्या मार्गावर जातो, सेवा करून बघतो, ध्यान करतो, लक्षच लागत नाही आहे.
आध्यात्मिक प्रगती पुढे जातच नाही, काय करावं कळत नाही. आणखी काय प्रश्न असू शकतात सांगा बरं, जेथे मार्ग बंद होतात? एखादा प्रश्न सांगा, मी सांगितला त्या व्यतिरिक्त. आहे कोणाच्या डोक्यामध्ये? विवाहच ठरत नाहीये. आजच्या जगामधला मोठा प्रश्न, हो की नाही? बघा कसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आला. विवाहच ठरत नाहीयेत, मुलीच मिळत नाहीयेत. मुलींची संख्या तर भरपूर आहे, पण मिळतच नाहीये. ओके. हा, अनेक जणांचा प्रश्न, अनेकांच्या डोक्यामध्ये असलेला प्रश्न आहे. येस, आणखी कोणाच्या डोक्यात काही वेगळा प्रश्न? माईक सुरू करू शकता तुम्ही. हात वर करा. हात वर करा. आणखी आहे का प्रश्न काही? एखादी खरेदी करायची आहे, घर घ्यायचं आहे, होतच नाही का, मार्गच थांबले सगळे. या वर्षी प्रयत्न केला, अचानक अडचण आली. दुसऱ्या वर्षी केला, अचानक अडचण आली. होतं ना कधी कधी असं. एकच काम करायचं आहे, करायचं आहे, करायचं आहे, पण पुन्हा पुन्हा मागे येतो आम्ही. आणखी एखादी खरेदी करायची आहे, एखादी विक्री करायची आहे. आणखी शिक्षणात अडचणी येतात. एखाद्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं असेल तिथे समोर कुठे जायचं, कसं जायचं हे कळत नाही, मार्ग शिक्षण, सापडत नाही. मार्ग सापडत नाही, मला काय एखाद्याला करायचं आहे. हा, नाही, हा, त्याच्यासाठी ते प्रयत्न करून करून थकलेले असतात, पण मार्गच मिळत नाही. काय करावं कसं समजत नाही. समजत नाही. आहे ना, फक्त एकाच ठिकाणी नाही तर आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर असं होतं कधी कधी, आता संपलाय तर आता काही मार्ग सापडत नाही आहे. ओके. फक्त एकच नाही तर प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असेल, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगळं चालू असेल की मी या दृष्टीने येथे तिथे प्रयत्न करतोय, पण मला ते सापडत नाहीये. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आता ती वेळ आलेली आहे तुम्हाला आध्यात्मिकतेसोबत जोडण्याची. ओके. तुम्ही फक्त आणि फक्त ब्रह्मांडाकडे योग्य प्रकारे मागा, तुम्हाला ते मिळणार. आपली मागण्याची दिशा चुकते आहे, आपल्या विचारांची दिशा चुकते आहे, म्हणून आपल्याला मार्ग सापडत नाहीये. कळलं? आपली मागण्याची दिशा चुकती आहे, म्हणून आपल्याला कदाचित मार्ग मिळत नाही, असं होत आहे. आता ती योग्य वेळ आलेली आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये या ब्रह्मांडी ऊर्जेचा वापर करायचा आहे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडून योग्य मार्ग निवडायचा आहे. मला सकारात्मक विचार करायचा आहे आणि माझ्या माइंडला मला योग्य प्रोग्राम करायचा आहे. का? तर या आध्यात्मिक ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपल्यासोबत काय होते बघा. जसं आता मी सांगितलं की या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा घ्यायची आहे आणि ती योग्य पद्धतीने मला जे हवं आहे त्यासाठी ती वापरण्याला ती खर्च करायची आहे. पण आता काय करतो आहे तर वेगळं, आपण ऊर्जा घेतो आहे, छोट्या मोठ्या आपली इच्छा पूर्ण करतो आहे. आपण ऊर्जा घेतो आहे, ऊर्जेच्या माध्यमातून आपलं आरोग्य बरं करतो आहे. ऊर्जा घेतो आहे, ऊर्जेच्या माध्यमातून आपण दिवसभर स्वतःला ऊर्जित ठेवतो आहे, जिवंत राहतोय, अनेक गोष्टी करतोय. तुम्हाला माहिती आहे अनेक धर्मांमध्ये, कुराणमध्ये असू दे, बायबलमध्ये असू दे, आपल्या भागवतगीतेमध्ये असू दे, बुद्धांनी सांगितलेलं असू दे, अनेक धर्म असू दे, अनेक परंपरा असू दे, प्रत्येक ठिकाणी प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, ब्रह्मांडी ऊर्जेचा म्हणजेच या ब्रह्मांडाकडून येणाऱ्या आशीर्वादाचा उल्लेख केला आहे. आणि योग ध्यान साधनेमध्ये ही ऊर्जा आपल्या आतील बॅलन्स केली जाते. भगवद्गीता असू दे, उपनिषद असू दे, ग्रंथ असू दे, आपल्याला सांगतात, काय सांगतात, तू जे विचार करणार तेच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार. विज्ञान आपल्याला हेच सांगते. काय सांगते न्यूरोसायन्स आपल्याला? न्यूरोसायन्स सुद्धा वैज्ञानिक संशोधन सांगते की तुमचे विचार तुमच्या मेंदूचा पाथवे, न्यूरल पाथवे निर्माण करतात. तुम्ही जो विचार करणार त्या मार्गावर मेंदू कार्य करणार आणि तुम्ही जर योग्य विचार करणार तर तुमच्या आयुष्यामध्ये तेच होणार, कारण तुमचा मेंदू तुम्हाला ते करण्याची ऊर्जा देणार जो विचार तुम्ही करत आहात. बघा,
न्यूरोसायन्स असं सांगते. आध्यात्मिक दृष्टिकोन सांगते की तुम्ही जो विचार करणार तेच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार. श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितलं होतं भगवद्गीतेमध्ये, तुझं मन जितकं शांत आणि स्थिर असणार तितकं तू या ब्रह्मांडासोबत जोडला जाणार. जेवढा तू या ब्रह्मांडासोबत जोडला जाणार तेवढी तू सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणार, आणि ग्रहण केलेली ही ऊर्जा कुठल्या कार्यासाठी वापरायची हे तुझा विचार तुला ठरवणार. म्हणून तू योग्य संकल्प कर. आणि आपण ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जोडल्यानंतर काय करत असतो, तर ही ऊर्जा कशी वापरायची ना हे ठरवत असतो. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला कशी वापरायची असते? ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला वापरायची आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेचं आपल्याला स्वतःची इंटेन्शन पॉवर वाढवायची आहे. आपले योग्य कर्म करण्यासाठी आपल्याला ही ब्रह्मांडी ऊर्जा मदत करणार आहे. केवढंही मोठं संकट असू दे, त्या संकटामधून तुम्हाला मार्ग मिळवून देण्यासाठी गरजेचं आहे तुमचं शांत मन असणं. तुम्ही जेवढे अस्वस्थ असाल तेवढं तुम्हाला मार्ग मिळणार नाही. आणि खरं सांगा, जेव्हा आपण ध्यानी नसतो तेव्हा आपल्याला मार्ग मिळत नाही. ज्या दिवसापासून आपण मेडिटेशनला सुरुवात करायला लागतो त्या दिवसापासून आपल्याला मार्ग मिळायला लागतात. मग ती आरोग्य असू दे, मग ती मनशांती असू दे, मग ते तुमच्या आयुष्यामधला कुठला प्रश्न असू दे. अनेक जणांचं उदाहरण आहेत आपल्याकडे. का तर आपलं मन शांत असल्यामुळे आपण काय कृती करावी हे आपल्याला समजतं आणि आपल्याला आपोआप योग्य संधी मिळतात. यामागे सायन्स, विज्ञान, लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळं 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 कार्य करते. आपले विचार ब्रह्मांडासोबत जसं जसं आपण जुळत असतो तसे आपले विचार आणि आपल्या भावना या आपल्या निर्णयावर आपला प्रभाव पडतो. मी असं म्हणेन की जसं जसं आपण मेडिटेशन करायला लागतो, मला तर अनेक जण सांगतात, मॅडम पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन केलं तेव्हापासून छान रिझल्ट यायला लागले. सांगू तुम्हाला काय होते तर, तेथे असं होतं की आपले विचार आणि भावना आपल्या निर्णय क्षमतेवर प्रभाव टाकायला लागतात. ते जे काही अगोदर निर्माण झालेले संकटांमुळे विचार असतात किंवा नकारात्मक मानसिकता असते, त्यामुळे जे माइंड ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतात, त्या ब्लॉकेजेसमुळे संधी काय आहे हेच आपल्याला दिसत नाही. आणि जसं आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळतो तसं आपल्याला नवीन संधी दिसायला लागतात. आणि आपण योग्य दिशेने कार्य करायला लागतो. म्हणूनच संधी शोधायला मिळतात. का अनेक जण सांगतात की मॅडम रेकी सोबत जोडलो आणि आठवड्याभरामध्ये मला एक नवीन संधी मिळाली, नवीन नोकरी मिळाली. कशी मिळू शकते? हाऊ इज पॉसिबल? जे 2 वर्षापासून झालं आणि ते आठवड्याभरामध्ये एका महिन्यामध्ये कसं बरं होऊ शकते? युनिव्हर्स मदत करतं. युनिव्हर्स कोणाला मदत करतं? जो योग्य प्रकारे मागतो. आणि योग्य प्रकारे मागण्याची क्षमता कोणाची निर्माण होते? जो मेडिटेशन करतो. कारण अगोदरचा गाळ निघून गेल्याशिवाय स्वच्छ पाणी दिसत नाही. आणि स्वच्छ पाणी जर शोधायचं आहे तर काय करावं लागेल? गाळ काढावा लागेल. ओके, आपल्याला तो गाळ काढून टाकावा लागेल. आणि गाळ काढण्यासाठी कोण मदत करणार आहे? मेडिटेशन, मेडिटेशन, मेडिटेशन म्हणजे ध्यान, ध्यान, ध्यान. आणि या ब्रह्मांड ऊर्जेसोबत जोडण्यामध्ये जे काही ध्यान आपल्यासाठी तयार करून दिलेले आहेत ते खूप सुंदर प्रकारे आहे. मला काय हवं आहे आणि ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, हा विश्वास ही ब्रह्मांड ऊर्जा प्रत्येकामध्ये निर्माण करते. एखादी गोष्ट मिळायच्या अगोदरच त्याला थँक्यू कसं म्हणावं, कशा प्रकारे कर्म करावे हे आपल्याला ही ब्रह्मांडी ऊर्जा ठरवते, ठरवून देते, ठरवायला मदत करते. आणि म्हणून त्याच विश्वासावर मी सांगते
तुमच्या आणि माझ्या आतमध्ये असलेला तो प्राणाची प्राणशक्ती, ती प्राण ऊर्जा हिचा जर योग्य उपयोग केला तर हो हो संकटामध्ये सुद्धा मदत करायला, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात, जेव्हा असं वाटते आता मी कोणासमोर हात पसरू आणि तो हात आपल्याला मिळत नाही, तेव्हा स्वतःच शोल्डर व्हा, स्वतःचे मार्गदर्शक व्हा, स्वतःच्या ऊर्जेचा स्वतः सोबत ओळख करून घ्या, स्वतःमधील क्षमतांचा विकास करा आणि स्वतःच्या आयुष्याला मार्ग दाखवा, स्वतःच्या आयुष्याचा उत्कर्ष करा. तुम्ही जर का योग्य विचार, योग्य श्रद्धा आणि योग्य श्रद्धेने कृती करत गेलात ना, तर तुम्हाला हवी ती संधी निर्माण करण्याची क्षमता तुमच्या या विचारांमध्ये आहे. आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही ध्यानधारणा, वैज्ञानिक, आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, तुम्हाला काय काय म्हणायचं आहे त्या त्या प्रत्येक नियमावर आधारित आहे. विश्वास ठेवा स्वतःवर, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या विचारांना योग्य दिशा द्या आणि फक्त या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा की माझ्यासाठी जे होत आहे ते योग्य आहे. हे ब्रह्मांड मला सहकार्य करणार आहे आणि मला योग्य मार्ग दाखवणार आहे, कारण मी आता ध्यान करायला लागलेलो आहे. आता ध्यान करायला लागलो आहे याचा अर्थ काय? तर ध्यान करायला लागलो आहे म्हणजे मला नवीन मार्ग शोधायला लागले आहे. फक्त ध्यान केलं आणि ऍक्शन घेतली नाही असं हो तर आपल्याला मार्ग मिळणार नाही. मला ध्यान करायचं आहे आणि ध्यान करत असताना मला नवीन मार्ग मिळण्यासाठी माझा मेंदू मला सक्रिय करायचा आहे आणि हा सक्रिय मेंदू करण्याची क्षमता ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण करणार आहे. माझ्या विचारांवर कार्य होणार आहे, माझं मानसिकतेवर कार्य होणार आहे आणि आपोआप ही युनिव्हर्सल एनर्जी मला मदत करण्यासाठी तयार होणार आहे. कारण माझं हे प्रोग्राम होत आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून. माझा मेंदू माझ्यासाठी तो स्त्राव निर्माण करत आहे, मी काय विचार करावा आणि कोठे संधी शोधावी. माझी इंटेन्शन पॉवर वाढवण्यासाठी माझा मेंदू मला मदत करत आहे. माझ्या आतील क्षमता वाढवण्यासाठी माझा मेंदू मला मदत करत आहे. मी एखाद्या ठिकाणी थांबलो आहे, स्टक झालो आहे, तर तेथून मार्ग मिळवण्यासाठी माझा मेंदू, माझी एनर्जी मला मदत करत आहे. अशा प्रकारे येथे आपल्याला मदत करणार आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा. कसं शक्य आहे मॅडम? पुन्हा सांगते कसं शक्य आहे. जेव्हा आपण ध्यानधारणा करतो तेव्हा आपल्या शरीरातील आणि मनातील नकारात्मकता दूर होतात, नष्ट होतात आणि या ब्रह्मांडामधील सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची आपली क्षमता वाढते. या ब्रह्मांडामध्ये विश्वास ठेवल्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते आणि अनपेक्षितरित्या आपल्यासाठी मार्ग ओपन होऊ लागतात. सांगतीलच तुम्हाला सांगणारे अनेक जण. काही गोष्टी अशा असतात की त्या आपण नाही शेअर करत सेशन मध्ये, पण लक्षात ठेवा तुम्ही जो विचार करणार अनपेक्षित तुमचं जर इंटेन्शन चांगलं आहे, उद्दिष्ट चांगलं आहे ना, तर एखाद्या ठिकाणी नुकसान जरी होत असेल ना, तर त्या नुकसानाऐवजी हे ब्रह्मांड तुम्हाला वेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवून देतो. जसं आपण ध्यानधारणेला लागतो तसं आपल्याला कर्म सिद्धांत समजायला लागतो आणि आपण योग्य कर्म करायला लागतो. जो विचार आपण करतो त्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित व्हायला लागतात आणि हे ब्रह्मांड आपल्याला विविध संकेत पाठवायला लागतं. विविध संकेत, फक्त आपल्याला ते ओळखण्याची क्षमता असायला हवी. ब्रह्मांड ऊर्जा आपली संधी आपल्याला शोधून द्यायला मदत करतो. फक्त मला या निसर्गासोबत, या ऊर्जेसोबत जुडलेलं असावं, या पंचतत्वासोबत मला कायम जुडलेलं असायला हवं. मी जुडलेलोच आहे, फक्त मोठ्या प्रमाणात जुडायचं आहे, म्हणजे रेकी शिकायची आहे. ओके, कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, नाही तर आपण पुढे जाऊया. कोणाला शेअरिंग करायचं आहे तर नक्कीच माईक ऑन करा, शेअर करू शकता.
ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर मला कशा प्रकारे संधी उपलब्ध हॅलो व्हायला मॅम. लागली? हा बोला. हा मॅम, बराच वेळा काय होतं, मला ना रस्त्यावरती कधी एक एकचा मिनिट एक बंदा, मिनिट कधी पाचचा एक मिनिट बंदा एक असं मिनिट सापडतो. तर एक मिनिट ताई मी असं ताई 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 ऐकलं ताई. की हे आपल्याला सारखं सारखं 1 रुपयाचा बंदा, 5चा बंदा सापडणं म्हणजे कुठे काहीतरी ब्रह्मांडचं संकेत असतं. तर कसं आम्ही अंदाज लावायचा? तुम्ही नाही दिसत आहे मला ताई साहेब. हा, मी चालू नाही केलं. नाही, तुमचा व्हिडिओ सुरू करा, मग आपण बोला. बरं बरं, ओके, ठीक आहे. प्लीज. हा. कोणाला अनुभव शेअरिंग करायचा आहे? बोला कीर्ती, माईक सुरू केलाय तुम्ही. अ, हा ताई, बराच वेळा मला पैसे पडतात. कधी 10ची नोट, कधी 1 रुपयाचा बंदा, 5 रुपये असं. पण मी असं ऐकलं की ते ब्रह्मांडचं काहीतरी संकेत असतं आपल्याला, की काहीतरी मोठं कार्य होणार आहे म्हणून. अच्छा, तर हे काय आहे हे तुम्ही जरी विचारत असलात तरी निशा काय आहे ना, या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडा, म्हणजे समजेल तुम्हाला तो नेमका काय संकेत आहे. तर ओके, थोडंसं ध्यान करा, तुमचा संकेत तुम्हाला कळेल. ओके, काय आहे ना, तुम्हाला पैसे सापडले म्हणजे तो संकेत आहे, दुसऱ्यासाठी तो वेगळा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला मेडिटेशन गरजेचं आहे. मेडिटेशन करा, बरोबर कळेल. कीर्ती, माईक सुरू करा. मॅडम, मी करते ना मेडिटेशन आता. हं. म्हणजे होतं ते कधी होतं पण कधी होत पण नाही. कधी होत नाही. हं. हा. तर पण खूप छान, म्हणजे मला अनुभव येतो की मी जो विचार करते, आपण तुम्ही म्हणाल ना की आपल्या विचारांची दिशा आपण ठरवतो, म्हणजे तसं. तर तसा विचार केला तसं बऱ्याच वेळा घडतं. येस, मी जो विचार करणार ते माझ्यासोबत घडतं तसं. आता तुमचं ग्रँड मास्टरचं ते कार्यक्रम होता ना शेगावला, हा. तर मला असं वाटत होतं की आपण जर शिकलो असतो तर आता गेलो असतो तिथे. पण मी त्या दिवशी शेगावला होती, पण मग अलाउड नव्हतं ना कोणाला यायला, मग मी आली हं. नाही तिकडे शेगावला. नाही 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 नाही, असं नाही, मग यायचं होतं ना. मग मी पारायण केलं तिथे गजानन महाराजांचं मंदिरात बसून त्या वेळात. असं मला नाही, खूप तुम्ही यायचं होतं, तुमच्या यायचं जवळ होतं. तुम्ही यायचं होतं कीर्ती. कुठून आहात तुम्ही? धुळे. तुम्ही जर शेगावला होतात तर कार्यक्रमामधून तुम्हाला बाहेर थोडी ना पाठवलं असतं. यायचं होतं. पण अलाउड नव्हतं ना तेव्हा की नाही यायचं नाही नाही नाही, बस. तरी पण येऊ शकल्या असत्या. ध्यान ध्यान नसतं करता आलं आपल्यासोबत, पण तुम्ही येऊ शकल्या असत्या. मी ओके. पारायण केलं महाराजांचं बसून, की इथपर्यंत आलीत आपण पारायण करू असं. ओके, मी छान गजानन महाराजांची भक्त पहिल्यापासून, माझं आराध्य आहे ते. छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणखी छान कोणाला अनुभव करायचं छान आहे? वाटतंय. हम्म? छान छान कीर्ती, छान. मी ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडले आणि तेव्हापासून मला मार्ग मिळायला लागलाय. असं कोण आहे सांगणार? बोला पटकन. स्वतःच हात वर करावा लागेल. मी आज कोणाचंच नाव नाही घेणार. बोला मानसी. मानसीने माईक ऑन केलाय. बोला मानसी. मॅडम, आपण बसते. मी जॉईन झाल्यापासून काय अनुभव आले ते थोडक्यात सांगते. मी हं, 1 फेब्रुवारीला जॉईन झाले. हं, लीना खेडेकर माझी जी मैत्रीण आहे ती ग्रँड मास्टर झाली तुमच्याकडे, तर तिने मला सांगितलं की छान, तिला स्वतःला खूप छान अनुभव आले, म्हणून मी जॉईन झाले. मी तसंही तिने सांगितल्यापासून जवळजवळ 4-5 संडे मी ऐकत होते आधी. तर मला स्वतःहून मनाने खूप वाटलं की नाही, मला जॉईन व्हायचंय. तर म्हणजे माझं स्वतःचे 2-3 प्रॉब्लेम, की एक शारीरिक थोडंसं डायबिटीस आहे म्हणूनही, आणि दुसरी गोष्ट की माझ्या घराचा, मगाशी मी बोलले तुमच्याशी, तो मोठा इश्यू झालेला आहे. घराचा प्रॉब्लेम म्हणजे बिल्डर 25 लाख रुपये घेऊन फरार आहे. तर मी एकटीच नाही, अशी जवळजवळ 60 लोकांना त्यांनी 10 ते 15 करोडची अमाऊंट घेऊन तो फरार झालेला आहे. हा एक प्रॉब्लेम झाला. आम्ही जवळजवळ 7 ते 8 वर्ष झगडत आहोत 2016 पासून. तर अजूनही आत्ताशी कुठे ती कोर्टात केस गेलेली आहे. पण ते तर म्हणजे आम्ही खूप टेन्शन मध्येच आहोत की काय होतंय काय नाही माहित नाही, कारण तो बिल्डर सापडत नाही. पण जेव्हा मी 1 फेब्रुवारीला रेतीला जॉईनिंग केलं, तर त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्षापूर्वी आमचा जळगावला पिंपराळा म्हणून आहे,
तिथे ओपन प्लॉट आहे 3 एकर. हे आम्हाला माहितीच नव्हतं. माझ्या सासूबाई 99 मध्ये त्यांनी माझ्या मिस्टरांच्या नावावर केलेला होता तो फ्लॅट नव्हे, प्लॉट आहे 3 एकरचा. तर ते आत्ता म्हणजे जसं आम्ही 1 फेब्रुवारी पासून तसं ते सगळं आम्हाला हळूहळू मिळायला लागलंय. म्हणजे माझ्या मिस्टरांना फोन आला तिकडनं पिंपराळ्याहून की तुम्ही एकदा या, तुमच्या नावावर काही प्लॉट आहे तर तो तुमच्या आईने केलेला आहे, तुम्ही या एकदा चौकशी करा. असं सगळं म्हणजे तो इतका मोठा आहे की तो डेव्हलपरला जर दिला तर त्याच्यावर जवळजवळ 3 बिल्डिंग उभ्या राहू शकतील. आणि आता माझं म्हणजे जे नुकसान झालेलं आहे ते एका फ्लॅटचं आहे 25 लाखाचं. पण हा केवढा मोठा अनुभव आहे. आणि हा 1 फेब्रुवारी नंतर हे सगळं उघडकीस झालेलं आहे. त्याच्यानुसार आम्ही सगळी पावलं उचलतो आता. कारण आता माझ्या सासूबाई हयात नाहीयेत, तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट वगैरे सगळंच आहे. तर त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. आणि त्या युनिव्हर्सचे धन्यवाद, खूप खूप तुमचे धन्यवाद, आणि माझी मैत्रीण जी आहे तिचे पण खूप धन्यवाद, जिने मला इथपर्यंत आणलं, मार्ग दाखवला. त्यानंतर तुमचे तर मी मनापासून म्हणजे मला तुमच्याकडे बघितलं की पण खूप प्रसन्न वाटतं. हे मी तुम्हाला पर्सनली मेसेज पण टाकलाय की खरंच खूप छान वाटतं तुमच्याकडे बघितलं की. आणि तुमच्या वाणीमध्ये जे सामर्थ्य आहे ते खरोखरीच मी स्वतः सुद्धा अनुग्रहित आहे. तर माझ्या गुरूंच्या वाणीत कसं सामर्थ्य आहे ते तसं मला तुमच्या वाणीत सामर्थ्य वाटतं. त्यामुळे कदाचित माझ्या गुरूंच्या रूपात तुम्ही भेटलात मला समोर, कारण ते आता हयात नाहीयेत. पण तुम्ही समोर आहात तर त्यामुळे गुरुचरणी तुम्हीच आहात मला गुरुस्थानी. असं त्या तर आहेतच, पण सेकंड तुम्ही पण मला गुरुस्थानी वाटताय. आणि इतकं म्हणजे मी भारावून गेले. एक माझ्या मिस्टरांना तुमचा फोन झाल्यावर मगाशी मिस्टरांशी पण बोलले की मॅडमनी सांगितलंय की त्या कामाला तुम्ही जरा जास्ती स्पीड घ्या पिंपराळाच्या. तर ते म्हणले चाललंय, तेही चालूच आहे म्हणे. ते स्वतः जोमात कार्य करायला लागले आता. मेन ते लक्ष देत नव्हते, तर आता खूप छान जोरात काम करतायत. धन्यवाद त्या युनिव्हर्सलचे. सगळ्यांचे धन्यवाद. आत्मा नमस्ते मॅडम. थँक्यू 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 थँक्यू. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. नक्कीच. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू थँक्यू. लताताई, लताताईला माईक ऑन करायचा आहे. लताताई, मला आता दिसल्या होत्या. मीच तुमचा माईक परत बंद केला कारण बॅकग्राऊंडला आवाज येत होता म्हणून. हा बोला, झाला, सुरू झाला. काय बोलावं. आत्मा नमस्ते लताताई. आत्मा नमस्ते. काय वाटते रिकी मध्ये आल्यापासून? छान वाटतं. आयुष्याला मार्ग मिळत आहे असं वाटते का? बंद झालेले मार्ग मोकळे होत आहेत का? आरोग्याला मार्ग मिळाले, बाकीचे सर्व म्हणजे होऊ राहिले काम, थोडे थोडे लागले मार्गाला आता असं. येस हो. येस, सगळेच मार्गाला लागणार आहेत आणि काळजी करू नका. लवकरच आम्ही लताताईकडून तुम्हाला मोठी न्यूज देणार. हो ना लताताई? हो, तीच वाट बघते मी. मला बोलताच येत नाही दुसरं मग काही. असं आहे, डोक्यात तेच आहे ना सध्या. येस, थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. युनिव्हर्स आपल्याला मार्ग दाखवतो आहे आणि लवकरच सगळ्यांना सांगा की आम्ही लवकरच तुम्हाला छान न्यूज देणार आहे. बस. हा ना, अजून मुलाला काय पाहुणे रावळे काय कोणी विचारी ना, काय नाही. येतील ना, विचारीन ना. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, दिव्या चव्हाण. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. रेकी रेकीमध्ये आल्यापासून खूप छान. मी कसं फॅमिलीसाठी आली होती, मुलांसाठी. मुलं लहान आहेत ना माझी, त्याच्यासाठी आणि बिझनेस साठी आलेली. तर आता मुलं माझी इतकी शांत झाली आहेत ना, आता पहिली खूप मस्ती करायची वगैरे असं खूप चालायचं त्यांचं, तर खूप शांत झाली आहेत एकदम. आणि आहे कामाला पण आहे, कामामध्ये पण आहे. आणि मेन कसं मॅडम, मला ना झोप यायची आधी. आता कसं ह्याच्यामध्ये आल्यापासून ना मेडिटेशन मध्ये मी कितीही लेट झोपले तरी मी टायमिंगला आपल्या मेडिटेशनला हजर असतेच. अच्छा. आणि फ्रेश वाटतं, एकदम छान वाटतं. आणि आताच हे व्हायरलचं आपलं चालू ना, खोकल्याचं सध्या चालू हं, आहे सगळीकडे. गेल्याच आठवड्यामध्ये माझा मुलगा डॉक्टरांकडे आम्ही जाऊन आलो, औषध वगैरे चालू होतं.
तर तो ना मध्यरात्री उठायचा. 2-3 दिवस सतत व्हायला. मध्यरात्री तो खोकल्याची त्याला म्हणजे अशी हे लागायची, तो उठायचा. तर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तो आपला प्रोटोकॉल केला आणि तो 2-3 दिवस सतत झोपला. ते मिस्टर बघत राहिले. म्हणजे काय जादू आहे की तो औषध तर घेऊन त्याला गुण येत नव्हता, पण तू केलंस त्याच्यानंतर तो झोपतोय व्यवस्थित. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू 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 युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं. हो ना. थँक्यू. असा हात करा, ज्याला बोलायचं त्याने असा हात करा म्हणजे मला कळेल. हो ना. हा, तुमचा हात वर आला म्हणजे कळेल. ओके, बोला. पुष्पाबाई शेवरते, त्यानंतर पूनम शिरगुप्पे. नवीन लोकांना संधी देते आता. 8:40च्या बॅचचे पहिल्या डिग्री वाले जॉईन झालेले. हो ना. हा, ज्योतिताईंना, आणखी कोणाकोणाला, रेखाताईंना देते संधी. बोला. बोलू मॅडम. हो. आत्मा नमस्ते मॅडम. अं, मी रेकीत आले, यूट्यूब मार्फत आले आणि तुमचा एक व्हिडिओ बघून मी एका व्हिडिओतच लगेच मला ते आवडलं सगळं, तुमचं बोलणं वगैरे सगळं एकदम. मी तुम्हाला फोन केला आणि पण माझा प्रॉब्लेम असा होता, आर्थिक प्रॉब्लेम तर आहेच पण माझा शारीरिक म्हणजे दुखणं खूप होतं, खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर. ते मला जगावंसं पण वाटत नव्हतं, इतका मला त्रास होता. आणि सुरुवातीपासून सांगू ना. तुम्हाला जे बोलायचं ते बोला, काय हरकत नाही. रेकीला जॉईन झाले मी 10 नोव्हेंबरला. तेव्हापासून माझा प्रवास चालू. तर फर्स्ट डिग्रीमध्येच मला सेकंड डिग्रीपर्यंत थोडा अनुभव यायला लागला. सेकंड डिग्री नंतर खूप म्हणजे मला झोप येत नव्हती 20-25 वर्ष. एखादा तास मिळाली तर मिळाली, नाही तर झोपूच शकत नव्हते. मी खूप गोळ्या खाल्ल्या. त्याच्यामुळं माझ्या शरीरात खूप उष्णता वाढली होती, खूप खाज यायची आणि डोक्यातही खूप त्रास होता. डोक्यातही आग व्हायची आणि अर्ध डोकं बधीर व्हायचं. त्याच्यात खूप म्हणजे दुखायचं खूप प्रचंड त्रास. दुसरा त्रास होता अथरायटिस. हात बोट असे म्हणजे माझे एकदम नसाचे जॉईंट पण दुखायचे आणि नसा पण एकदम कडक व्हायच्या. ते मला हातात भांडं सुद्धा धरता येत नव्हतं. बाळाला उचलून घेणं हे तर दूरचीच गोष्ट होती. मला बसताही येत नव्हतं. अजून म्हणजे माझे पाय इतके ठणकायचे की प्रचंड मी झोपू शकत नव्हते त्याच्यामुळं बी. आणि ते दिवसा कमी पण रात्र झाली शांत जेव्हा आपण बसतो त्यावेळेस ते जास्त दुखायचे. आणि याच्यात मुळी आधीचा त्रास, परत माझा मणक्याचा त्रास. मणका म्हणजे माझा एक थोडासा असा वाकडा होता. मी जास्त वेळ मान धरू शकत नव्हती, त्याला बेल्ट वगैरे लावून. म्हणजे मला खूप त्रास होता त्याचा, कमरेचा पण आणि इथं मानेचा पण. तर तो सेकंड डिग्रीच्या शक्तिपातानंतर तोही गेला. म्हणजे इतके सांगितले मी, याच्यातले सगळे प्रॉब्लेम आता माझे 100% क्लिअर झालेले आहेत. आता मी ग्रँड मास्टरला आलेली आहे. आत्ताच हा नवीन अनुभव मला. चप्पल घालेल असताना सुद्धा बाहेर चालताना एखाद्या दगडावर पाय पडला तरी माझे पाय सुजायचे. पूर्ण हातापायाला सूज यायची. ते पित्त तर उठायचं ते वेगळं होतं, हा प्रकार वेगळा होता. खाज प्रचंड होती, ती पण कमी झाली ना. आता आज सांगायचं म्हणजे आज आम्ही सकाळपासून 1 वाजेपर्यंत पासून 4:30 वाजेपर्यंत पापड केले मॅडम. मी एकसारखी बसून मला काहीच त्रास नाही झाला. आज बसू शकत नव्हती, तेव्हा आज मी एवढं सगळं केलं आणि सकाळपासून चालू असून आतापर्यंत मी एनर्जी फुल आहे. कशाच मध्ये त्रास वाटत नाहीये. आणि जे मी खूप दवाखाने केले आणि काय म्हणतात ते बाहेरचं सांगितलं, बाबा वगैरे तसलं बी करून बघितलं, अलोपॅथी होमिओपॅथी सगळं केलं, ॲलर्जी टेस्ट पण केला होता, कुठलाच कसलाच फरक मला पडला नव्हता आजपर्यंत. आज मी ह्या रेकीचे खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी माझं जीवन बदलवलं. तुम्ही मला नवीन मार्ग दाखवला, तुम्ही माझे गुरु झालात, हे माझं भाग्य आहे. आणि माझ्या म्हणजे घरात एवढी खूप शांतता, प्रेमाचं वातावरण सगळंच बदललेलं आहे. म्हणजे जे अडचणी खूप चालू होत्या, थोड्या प्रमाणात का होईना थोडं येणं सुरू झालेलं आहे. आणि घर जे म्हणजे खूपच मी तुम्हाला सांगितलं होतं की ते मी आता तो नवीन अनुभव मी पुढे सांगणार की माझा बदल काय झाला तो. आणि आताच म्हणजे मला तर आत्ता मी जे सांगते ना की मला चाललं म्हणजे सेन्सिटिव्ह इतकी झाली होती की मला खूप त्रास व्हायचा. चेअरवर पण बसले की हे याला पण मी सूज यायची, असा हात ठेवल्यावर पण हे सगळं सुजायचं. ते सगळं गेलं, आता सगळं बंदच झालं एकदम.
म्हणजे किती आभार मानावे, किती किती मला खूप खूप धन्यवाद तुमचे. माझ्या जीवनाला नवीन वळण आलंय, नवीन आयुष्य मिळाले. आता माझा जन्म नवीन जन्म झाला असं समजा. कारण जगणं कठीण झालं होतं माझ्यासाठी. मी आज कुठेही गेले तर हेच सांगते की हे माझा नवीन प्रवास सुरू झाला. आज येस. जगते जीवन. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर नवं जीवन प्राप्त होतं व्यक्तीला. खरं आहे पुष्पाताई. आपल्या जवळच सगळं असतं, पण ते दाखवलं तुम्ही की ही ऊर्जा तुमच्यातच आहे. हा मार्ग तुम्ही दाखवला. रेकीचे धन्यवाद आणि तुमचेही धन्यवाद. म्हणजे जेथे सर्व मार्ग बंद झाले होते हा, तेथे ऊर्जा. आजचा हा जे आहे ना विषय, सगळे मार्ग बंद झाले होते माझ्या आयुष्यात. आर्थिक पण, माझ्या शरीरात कुठलेही डॉक्टर गेली तर ते म्हणायचं काहीच होऊ शकत नाही. मला शुगर, थायरॉइड हर प्रकारचा त्रास होता. खूप म्हणजे मी कंटाळली होती गोळ्या खाऊन, मला नको होत्या गोळ्या. ही मानसिक शांतता कुठं मिळेल हा शोध युट्यूब मार्फत तुमचा व्हिडिओ समोर आला आणि माझं जीवनच बदलून गेलं. सगळ्यांनी विश्वास ठेवा आणि या मार्गात या, आवर्जून सांगते. हे जेवढं मी काही सांगितलंय कळकळीनं, म्हणजे खरं बोलतीये, काही याच्यात खोटं नाहीये. मला खूप अनुभव आलाय. कारण हा अनुभव घ्या, प्रत्येकाने घेतल्याशिवाय कळणार नाही. खूप खूप धन्यवाद, खूप किती ती खूप धन्यवाद. कडकड आहे सांगायची, किती ती आतून ऊर्जा आलेली आहे पुष्पाताई. कारण खरंच पुष्पाताई जेव्हा आपल्या सेशनला यायच्या ना, पुष्पाताईची मान अशी असायची राऊंड राऊंड. हो की नाही पुष्पाताई? आता मान सरळ असते. म्हणजे मी थोडं जास्त वेळ बसू शकत नव्हते. मला लगेच म्हणजे झोपून राहावं लागायचं, म्हणजे धरताच येत नव्हते ते. प्रवासही खूप करू शकत नव्हते मी कमरेमुळं. थँक्यू आता युनिवर्स. थँक्यू 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 पुष्पाताई. थँक्यू युनिवर्स. तुम्ही ऊर्जेवर विश्वास ठेवला आणि मोठ्या प्रमाणात ग्रहण करायला लागले. तुमच्या स्वतःसाठी ऊर्जा वापरली आहे. थँक्यू. आणि छान तुम्हाला युनिव्हर्सने दिलं आहे. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. छान. पूनम. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी ह्याच्यामध्ये रेखी म्हणजे मॅडम ह्या क्लासमध्ये जॉईन व्हायचं कारण म्हणजे माझी आई. आईने इथे तिन्ही डिग्री केलेल्या आहेत. आणि त्यावेळी माझ्या डोक्यात बरेच बाकीचे विषय होते. त्यावेळी मला म्हणायची, अगं तू एकदा तर त्यांचं फक्त एकदा तरी ऐकून बघ, बघ तुला कसं वाटतंय. पण त्यावेळी माझे थोडेसे बाकीचे मॅटर सुरू होते, म्हणजे करिअरमध्ये म्हणा किंवा बाकीचे विषय होते. मग एकदा असंच मी म्हटलं ही एवढं म्हणते तर मी एकदा एक युट्यूबवर म्हणजे ऐकलं. पण मला ते ऐकल्यानंतर इतकं ते प्रभावी वाटलं. तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या सिम्पल लँग्वेजमध्ये प्रत्येकाला समजेल असं जी शिकवण्याची पद्धत आणि एकूणच तुमचा ऑरा इतका इम्प्रेसिव्ह आहे की असं म्हणजे मनापासून नॅचरली वाटतं की नाही आपल्याला हे जॉईन केलं पाहिजे. ह्याच्यातून काय बेनिफिट मिळणार हे हे सगळं नंतरचं, पण मला हे जॉईन केलं पाहिजे ही एक सहज सुलभ भावना प्रत्येकाच्या मनात येते. हे अगदी 1001% म्हणजे मला तरी अनुभव आलेला आहे. त्याच्यानंतर हा म्हणजे मी फर्स्ट डिग्रीच्या क्लास पासून मला एक वेगळे वेगळे असे अनुभव मला येत आहेत. भरपूर अनुभव आहेत. सांगायला गेलं तर आपल्याला वेळ नाही पुरणार, पण बऱ्याच ठिकाणी मला इतके चांगले. पहिली गोष्ट, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अपडाऊन असतात, स्ट्रगल असतं कुठल्याही गोष्टीत, म्हणजे प्रत्येक थोडं डिफर्स ॲज पर द पर्सन. पण त्या स्ट्रगल पिरियडमध्ये आपण सस्टेन कसं राहायचं आणि टॅकल कसं करायचं, आपला अप्रोच कसा असला पाहिजे, ह्या म्हणजे पैलूवर म्हणजे माझ्यावर खरंच ह्या रेखीने बरंच असं म्हणजे मला दिलंय, ह्या शक्तीने, की आपण कसं जिंकणं न जिंकणं कुठलाही खेळ हा तो आपल्या हातात नसतं, पण आपण येस 100% इफर्ट्स घेणं दॅट इज इम्पॉर्टंट. आणि आपला अप्रोच आपल्या आयुष्याकडे बघण्याचा इतका बदलतो, ही शक्ती इतकी पॉझिटिव्ह आहे. आणि आपण म्हणतो ना की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही फक्त लिस्ट करा, म्हणजे ही शक्ती तुम्हाला असं देण्यासाठीच बसलेली आहे. पण ते आपण मागितलं तर पाहिजे ना, आपण त्या लेवल पर्यंत आलं तरी पाहिजे, की त्या लेवलला आल्यानंतर ती शक्ती आपल्याला एकदा तो स्तोत्र सुरू झाला ना देण्याचा, की मग आपण घेऊन घेऊन थकून जाईल, इतकं ती शक्ती सुपर आहे.
आणि म्हणजे आपल्या सगळ्यांचं एक भाग्य की मंजुश्री मॅडम सारखा गुरु आपल्याला मिळाला, म्हणजे हे भाग्यच आहे. ह्याची म्हणजे आपण मूल्य कशातच नाही करू शकत, कशातच करू शकत नाही. काही गोष्टी आपल्या आयुष्यात ना मौल्यवान असतात की ज्याचं आपण मोल नाही करू शकत. ही गोष्ट त्यातली एक आहे माझ्यासाठी. तर मी तिन्ही डिग्र्या माझ्या, आता तिसरी डिग्री एक 2 दिवसाचाच क्लास आमचा संपेल आणि त्याच्यानंतर मी ग्रँड मास्टरला पण सुरुवात करणार आहे. तर काही एक मोजके प्रसंग सांगते की म्हणजे ते प्रसंग ऐकल्यावर तुम्हाला कळेल की ही रेखी कशी वर्कआउट होते. आता आमचा एक प्लॉट होता. तो म्हणजे असं बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं की आपण एक सेल आउट करावा, म्हणजे ठेवण्यापेक्षा आणि दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्ट करावं. तर 1200 एक फॉर एक्झाम्पल म्हणजे 1200चा रेट सुरू होता आणि मी रेखी दिली एकच दिवसात. तेव्हा आम्हाला क्लासमध्ये नुकतं शिकवलं होतं आणि मी रेखी दिली त्या प्लॉटला असं इमॅजिन करून. तर म्हणजे इट्स मिरॅकल. दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी 1400नी एक मेंबर रेडी झाला. 200चा फरक म्हणजे एक इतकी ही प्रभावी, म्हणजे माझी जी डिमांड होती ती योग्य होती की बाबा आपल्याला एवढा रेट मिळावा. म्हणजे जर तुमचे प्रयत्न किंवा तुमची बाजू जर खरी असेल तर रेखी तुम्हाला 100 नाही 1001% देण्यात कुठेही कचराही करत नाही. हे इतकं म्हणजे सत्य आहे की त्याचा पडताळा आपल्याला जेव्हा अनुभव येतात खूप छान छान सगळे असे, म्हणजे मी कुठेही गेले तर कुठेही पटकन ऑटो मी म्हणजे मला कुठेही थांबावं लागत नाही. पटपट पटपट अशी कामं अशी होत जातात. म्हणजे आणि एक शक्ती आपल्या सोबत आहे, मॅडमचा ग्रेस आपल्या सोबत आहे, ही जी एक फिलिंग आहे ना, म्हणजे बेबीला कसं आपण म्हणजे सिक्युअर वाटतं. कधी अगदी आईच्या जवळपास कुठेही बागडत जरी असलो तरी येस आय एम सेफ. ते एक म्हणजे ते फिलिंग आपल्याला नेहमी येतं. आणि आणखीन काय पाहिजे आपल्याला, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपोआप गायडन्स मिळत जातो. आपल्या वाटा मोकळ्या होत जातात, आपली वैचारिक पातळी वाढते. आपण जे कधी विचार नाही केलेले असते पहिले, म्हणजे आपण पण त्या गोष्टीत पण आपण विचार करू लागतो. म्हणजे मला माझ्यात म्हणजे माझी माझी मुलगी आता 10वीला गेली. तर एक असा छोटासा तिला समजावून सांगायचा होता एक विषय. तर तिचं बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ती खूप म्हणजे म्हणजे ऍक्टिव्ह आहे, म्हणजे स्पोर्ट्स डान्स, म्हणजे आता 10वीचं वर्ष आहे, अभ्यासावर थोडासा असा विषय होता. तर तो मी तिला एका ह्याच्यात तो तिला समजवू शकले. म्हणजे ती आता 100% त्याच्यावर म्हणजे तिला म्हणजे मी इतके हॅप्पी झाले की आपण एखादा म्हणजे विषय पण कन्वे इतक्या चांगल्या प्रकारे करू शकतो, ही शक्ती आपल्या पाठीशी असल्यावर. म्हणजे फक्त आता आपण हा क्लास जॉईन करायचा, सिम्पल बॉटम ऑफ द लाईन हा क्लास जॉईन करायचा. ह्या रेखी म्हणजे मॅडमच्या थ्रू जी रेखीचं जे आपल्याला वरदान मिळत आहे ते वरदान घ्यायचं, आपल्या लिस्ट तयार करायची आणि इकडे आपण ते मिळवत राहायचं. इतकं सिम्पल इक्वेशन आहे. त्याच्यामुळं आत्ता ह्या ठिकाणी जेवढे नवीन सदस्य आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की हा अनुभव असा आहे की तुम्ही स्वतः तो घ्या आणि आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या आयुष्याला एक वेगळंच टर्न तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही नक्की हा क्लास जॉईन करा. थँक्यू ऑल ऑफ यू. ते ताई लिहू सांगते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. हो अर्चनाताई तुम्हाला सुद्धा मीनाताई तिडके तुम्हाला सुद्धा संधी देते. एक मिनिट थांबा फक्त. मी एक सांगते, पूनमने सांगितलं ना, बघा मी माध्यम आहे. ओके, ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मी माध्यम आहे. ही ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे, तुमच्याच आतमध्ये ही क्षमता आहे. ओके, आपल्या साधू संत महात्म्यांनी हेच सांगितलं होतं, त्यांचंच ऐकून मी तुम्हाला सांगते की जे माझ्यामध्ये आहे तेच तुमच्यामध्ये आहे. आपणच अहम ब्रह्मास्मी. ओके, खूप जास्त क्रेडिट देऊ नका. थोडस क्रेडिट नक्कीच घेईल, पण खूप जास्त देऊ नका. पूनम, तुम्ही तुमचं आयुष्य छान प्रकारे घडवू शकता. थँक्यू. तुम्ही देत असलेल्या आदराबद्दल अंतर्मनापासून धन्यवाद. पण एवढं मात्र नक्की सांगते की मी मार्ग दाखवणारी आहे, मात्र ऊर्जा तुमचीच तुमच्याकडे आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बोला मीनाताई तिडके, तुम्ही माईक सुरू केला होता, बोला आता. कुठे मीनाताई? हा बोला. रेखाताई रामपुरे तुमच्याकडे येते मी. ओके, दोन्ही रेखाताईकडे येते, वर्षाताईकडे येते. आपल्या व्हिडिओ सुरू करा सगळ्यांनी. हा, मला तुमचे नावं मग आठवत नाही व्हिडिओ बंद केले की.
एक बोला मिनिट. तिडके मॅडम, पटकन. ज्योती कदम. आणि आता मला दिसल्या होत्या ना आपल्या ताई, 7:40च्या बॅचच्या प्रतिभाताई पाटील. व्हिडिओ सुरू करा. तिडके मॅडम, वेळ आहे का तुम्हाला? हो मॅडम. आत्मनमस्ते मॅम. हा बोला. अर्चना तिडके तुम्ही नंतर. मीना तिडकेशी म्हटलं मी. बोला मीना तिडके. मला ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आल्यापासून खूप खूप फरक पडलेला आहे. माझं 4 वर्ष अगोदर माझा ब्लड ग्रुप नाही का 6 पॉईंट होतो. त्याच्यानंतर मी नाही का खूप साऱ्या गोळ्या घेतल्या, पण ब्लड वाढलं नाही. आता मी याच्यात चेक केलं तर 10 पॉईंट झालेले माझं ब्लड. वाव. आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर माझ्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम होते, तुम्हाला म्हणलं ना. पूर्ण सॉल्व नाही झाली, पण त्याच्यानंतर नाही का त्याचे डोळ्यावर इफेक्ट होऊ राहिला माझ्या. तर डोळे नाही का लपलप करायचे, लाल व्हायचे. तर आता या 3 महिन्यामध्ये माझे डोळे सुद्धा लाल झाले नाही. अजून पाय ओढायचे, पाय ओढणं बंद झाले. अजून नाही का मला पाळीचा त्रास होता. मी त्याच्यासाठी खूप साऱ्या गोळ्या घेतल्या, पण फरक पडला नाही. आता या 2-3 महिन्यामध्ये नाही का रेग्युलर आहे माझ्या पाळीचा बी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. खूप सारे. मी पहिल्यांदा शेअरिंग केली आज. टुपे रुस्तम असतात काही लोक, पटकन शेअरिंग करत नाही. आणि मीनाताई, आता तुम्ही कोणाकोणाला जोडलाय रेकीला? आता आम्ही माझ्या दोन्ही जावाला हे केलेलं आहे. किती सुंदर ना. त्या बी करणार मॅडम. मायग्रेनचा बी त्रास माझा कमी झाला. भरपूर अनुभव येतो, काही लक्षात येत नाहीये. अचानक नाव घेतलं ना. निगेटिव्ह एनर्जी पूर्ण गेली माझी. खूप छान. पहिल्यांदा सांगितलं मॅडम मी तुम्हाला. वेळ नव्हती आली माझी. येस, तुमची शेअरिंगची वेळ नसेल आली, कदाचित आजच्या नवीन सदस्यांना ती शेअरिंग द्यायची असेल कोणाच्या तरी आयुष्यामध्ये. आणि खरं तर मीनाताई आल्या तेव्हा खरंच खूप टेन्शन मध्ये होत्या, तर तब्येतीसाठी विशेष. हो ना मीनाताई? हो मॅडम. आणि थँक्यू तुमच्या मॅडम. बाळाला सुद्धा आता छान अशीच रेकी देत चला. तो प्रॉब्लेम जो आहे ना, तो पूर्णपणे दमाचा पूर्णपणे निघून जाणार. काही काळजी करू नका मॅडम. 2 महिन्यापासून तिला बी काही झालं नाही बरं. छान आहे ती. आणि ती नाही का याच्यासोबत बोलते, क्रिस्टल सोबत ती बोलते, त्या गळ्यातल्या पेंडॉल सोबत बोलते. ती म्हणते मला आजारी होऊ देऊ नको. आईस्क्रीम खाल्लं तिने ते दोनदा, काहीच नाही झालं. छान आहे मॅडम. थँक्यू मॅडम. युनिव्हर्सला थँक्यू म्हणा. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू. नवीन सदस्य रेखाताई अंबिके, ज्योतिताई कदम. आत्मा नमस्ते ताई. आत्मा नमस्ते. मी रेखीला जोडल्यापासून आहे ना, मला बराच अनुभव आला. म्हणजे जेव्हा मी सुरुवातीला रेखीला आली तेव्हा माझ्या घरामध्ये बरेच प्रॉब्लेम चालू होते. जसं माझ्या भावाची डेथ झाली आणि मग विचार म्हणजे एवढे विचार हे झालेले ना की मला खूप त्रास व्हायचा. आणि मग मला म्हणजे मी गेलेली त्यांच्याकडे, त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही इथे बघा, म्हणजे बघा तुम्ही असं, म्हणजे मला बऱ्याच सगळ्यांनी सजेस्ट केलं. मग मला दिव्याताई भेटल्या. दिव्याताईकडून मी तुमच्याबद्दल बरंच ऐकलं. तेव्हा मग मी रेकीच्या क्लासला जॉईन झाली. कसं वाटते आता? आता मला खूप बरं वाटतं. आणि मी बऱ्यापैकी माझ्या विचारांवरती मात केली. आता अजून आपली सेकंड डिग्रीच आहे सुरू. हळूहळू आणखी सगळ्या गोष्टी होतील. हो ना ज्योतिताई? एखाद्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यामध्ये किती वेळ असावं हे आपण नाही ठरवू शकत ना, आहे की नाही? जीवन आणि मृत्यू बदलण्याची क्षमता कोणामध्ये आहे का? बरोबर नाही आहे ना. त्या गोष्टी स्वीकारूनच आपल्याला पुढे जावं लागेल. ओके. ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर आपण तर खरं तर आपला मृत्यू काय आहे ना हे अनुभवतो. जे जुने ग्रँड मास्टर्स आहेत त्यांना माहिती आहे. ती मृत्यूबद्दलची भीती, त्या सगळ्या गोष्टी खरंच निघून जातात. मला असं वाटलंच नव्हतं मी पुन्हा नव्याने म्हणजे असं विचार करू शकते किंवा उभं राहू शकते. पण मी जेव्हापासून रेकीमध्ये आली ना, तेव्हापासून मी बऱ्याच म्हणजे असं वाटतं ना की आता मी काही करू शकते, मी उभं राहू शकते, माझ्यामध्ये ती ऊर्जा आहे की मी करू शकते असं.
सगळंच काही करू शकणार तुम्ही. जो जो विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतो ते हो सगळं करणार. हो. ओके. खूप छान. खूप सुंदर. तुम्ही लोक डायरेक्टच सेशन मध्ये बोलता अनेक साऱ्या गोष्टी मला माहितच नसतात. खूप छान धन्यवाद. ज्योतिताई, खूप छान. आत्मा नमस्ते. धन्यवाद. रेखाताई, अंबिके. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम मी रेकीला जॉईन झाले. मला सौ कांचन ससाने त्यांनी सांगितलं होतं आणि ऍडव्होकेट सुधीर ससाने या दोघांनी हं, मला माहिती दिली होती तुमची. त्यानंतर मी जॉईनिंग केलं आणि मला पहिल्या दिवसापासूनच खूप फ्रेश वाटायला लागलं आणि मला पाठदुखी होती जरा, म्हणजे मी अशी टेकल्याशिवाय बसू शकत नव्हते. पण आता मला जरा बसायला यायला लागलं, म्हणजे पाठीचं माझं दुखणं होतं ते कमी झालं प्रमाणात. हं, आणि हं. डोक्यामध्ये खूप चलबिचल असायची माझ्या, ती शांत झाली आणि खूप राग यायचा, तो राग माझा एकदम कमी झाला आता. आणि खूप फ्रेश वाटतं. खूप छान. कोणावर यायचा राग तो? असं काही नाही. काय हरकत आणि नाही. कधी पाठीचं दुखणं माझं कमी झालं. मी काय त्रास ताठ होता बसू पाठीचा? शकत नव्हते. बर बर. म्हणजे असं मला सरळ बसता येत नाही, ताठ बसलं की खूप त्रास व्हायचा, पाठ भरून यायची माझी सारखी. हं, मी टेकूनच बसत होते. हं. आणि बर. कमरेचा पण त्रास आहे थोडा, पण मला पाठीचा कमी झाला त्रास. कमरेचा पण कमी होऊन जाईल ते. अजून आपण थोडस प्रवासातच आहे ना. हा, सेकंडरी डिग्री आहे आपली, बरोबर. हो. हं. हळूहळू थर्ड डिग्री पर्यंत बऱ्याच गोष्टी आणखी बदल होत जातो. थँक्यू. ओके. खूप छान, खूप छान, खूप छान. व्हिडिओ सुरू करा सगळ्यांनी. मी रागवेल बरं आता. व्हिडिओ सुरू करा. मग जाऊ दे आता रेखाताई दुसऱ्या रामपुरे. मग नंतर वर्षाताई पलांडे तुम्हाला संधी देते, तुम्ही मध्ये मध्ये माईक सुरू करता पण हं. रेखाताई रामपुरे झाल्यानंतर तुमचा माईक सुरू करा वर्षाताई. पहिले वर्षाताईला बोलू देते, नंतर रेखाताईला. बोला वर्षाताई, तुम्ही पहिले माईक सुरू करा. माईक सुरू करा, माईक आता. तेव्हा अगोदर माईक सुरू करून ठेवतात. आता खूप टेन्शन होतं डोक्याला, माझ्या मिस्टरांचं माझं खूप टेन्शन होतं. पण मला हा मार्ग सुषमा बोलती ताई यांनी दाखवला. त्यांनी मला तुमचं मेडिटेशन पाठवलं फर्स्ट डिग्रीचं. ते मी खूप दिवस करत होती, एक महिना 1.5 महिना करत होती. पण आता मी रेकीला जॉईन झाली, मला खूप फरक आहे. माझ्या मिस्टर पण आता खूप बरे आहेत. छान होणार सगळं, काय काळजी करू नका. हा, छान होणार, सगळं छान होणार. काळजी करू नका वर्षाताई. युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे. आता तब्येतीमध्ये बदल वाटतो ना तुम्हाला? हं? माझ्या डोक्याचं टेन्शन सगळं गेलं. खूप छान. हा, रडू नका. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला, फक्त थँक्यू म्हणा. हा, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मध्ये माझ्या मध्ये 2-3 वेळा तुमचा माईक सुरू झाला आणि आता बोलायला संधी दिली तर रडता तुम्ही. कसं करा? माझ्या मुलीला पण कामावर खूप त्रास व्हायचा, द्यायची अशी माणसं, ती पण बंद, तिथं पण खूप त्रास. खूप मस्त. थँक्यू मॅडम. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. हं? खूप छान. सुषमाताई आहेत का हजर? सुषमाताई, खरंच म्हणजे ना, जेव्हा असे लोक जागेवर पेशंट असतात ना, तेव्हा खरंच खूप त्रास होतो एका जागेवर राहून. हं? खूप. सुषमाताई, थँक्यू. खूप छान मॅडम. त्यांना एनर्जी देत राहा. ओके. आणखी लवकरात लवकर एक छान आपली तब्येत एकदम ओके झाली पाहिजे. कशाचा त्रास होता सुषमाताई वर्षाताईला तब्येतीचा? मॅडम त्यांना पॅरालिसिस आहे आणि काकांना ना थोडा मेंदूचा प्रॉब्लेम आहे. हं, हं, हं. तर मी त्यांच्याकडे जेवण बनवायचं काम करते ना, तर मी त्यांना हा. हळूहळू सांगितलं की तुम्ही बघा असं करा, मी पण हा क्लास करते, तुम्ही पण जॉईन करा. म्हणजे मग थोडा दिवस त्यांनी ते फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन केलं. त्यानेच त्या बोलले मला खूप फरक वाटतो. म्हटलं बघा तुम्हाला याने तेवढा फरक वाटतो, तुम्ही तर रेकीला जॉईन झाल्यानंतर किती फरक वाटेल तुम्हाला. मग त्या जॉईन झाल्या मग त्यानंतर. पण मला पण त्या काकांमध्ये पण चांगला फरक वाटतोय, खूप बदल वाटतोय.
नियमित त्यांना म्हणजे करतात एका हाताने वर्षातून. काय करता येत हा. हो, रोज रोज 2-3 मेडिटेशन करतात त्या. खूप छान प्रकारे करतात त्या. पॉझिटिव्ह खूप आहे त्या. तुमचा दुसरा हात लागेल कामाला, काळजी करू नका. हळूहळू हळूहळू हं त्याला. हा, ते एका हाताने भरपूर म्हणजे सर्वच कामं करतात म्हटलं तरी चालेल. मला तर त्यांच्याकडे बघून खूप पॉझिटिव्ह वाटतं. खूप छान. खूप छान आहे. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. रामपुरे ताई, रेखा ताई, बरोबर आहे नाव घेतलं ना मी? नाही, रेखा ताई रामपुरेचा व्हिडिओ बंद आहे. ओके. कल्पना जाधव, मी कोणाचं पण नाव घेत असते. कोणाचं पण घेत असते, सगळ्यांना माहितीये. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. मला रेखीमध्ये आल्यावर खूप पॉझिटिव्ह आहे. खूप कितव्या डिग्रीला आहे फ्रेश तुम्ही झाली सांगा मी. पहिले. सेकंड डिग्रीला आहे मी आता. हा बोला. एकदम निगेटिव्ह एनर्जी निघाली, एकदम फ्रेश वाटतंय मला हं. आणि खूप छान वाटतंय. सकाळी लवकर उठते मेडिटेशनला. खूप अनुभव येत आहेत असे छोटे छोटे. असं प्रवासाला सकाळी 5 वाजता गेली, पूर्ण 5 तास जायला लागले आणि 5 तास यायला लागले, पण एकदम फ्रेश होते मॅडम. एकदम फ्रेश. माझे मिस्टर पण फ्रेश आणि मी पण फ्रेश. खूप खूप सुंदर, अनुभव येतात छोटे. खूप छान. थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला बस. हो, हो की नाही? थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू मॅडम तुमचे. येस. कोणाचंही नाव घेत असते मी, विना शिंदे. कोणाचंही कोणाचंही. नंतर भक्तीचं घेते, पहिल्या डिग्री वाले. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. म्हणून माझे लोक मग पटकन व्हिडिओ बंद करतात. व्हिडिओ सगळ्यांचे सुरू करा. बोला विनाताई. रेकीला आल्यापासून म्हणजे अनुभव म्हणाल तर ना, की आतून छान वाटतं. हा. आतून छान वाटतंय आणि झोप मला म्हणजे रेकीत यायच्या आधी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे झोपेचा त्रास होता. पण आता रेकी जॉईन केल्यापासून ना, म्हणजे आता 2-3 दिवसच झाले जॉईन करून, तरी पण झोप छान लागते मला. झोप छान येस. लागते आणि आणि परवा दिवशी जेव्हा आपला इंट्रोड्युसिंग झालं ना, त्या सेशनला मी बाहेर होती, म्हणजे माहेरी गेली होती आणि मला परत घरी यायचं होतं माझ्या. पण त्यावेळेला मला प्रवासात त्रास झाला आणि त्याच्यानंतर आपलं सेशन होतं 4चं. तर मी म्हटलं कसं आता जॉईन करू, माझं सेशन जाणार आता. म्हटलं काय करू आता. तर त्या प्रवासात त्रास झाल्यामुळे काय झालं, की मग मी विचार केला की नाही आता रेस्ट घेते. थोडं ऊन कमी झालं की मग निघूया. तेवढ्यापर्यंत म्हणजे आता वाजला, आपला सेशनचा टाइम झाला. तर म्हटलं नाही आता सेशन घेते आणि मगच घरी जाते. तर मिरॅकली काय झालं, की तो सेशन मला अटेंड करायला मिळाला. मी तो सेशन अटेंड केला आणि मग मी माझ्या घरी यायला निघाले. म्हणजे एक असं हे होतं, की माझं आतून होतं, की माझं सेशन जाते की काय, जाते की काय. पण नाही, ते मला करून मिळालं म्हणजे ब्रह्मांडाकडून. तर ते एक मला खूप छान वाटलं, की मला आतून माझी इच्छा होती, की नाही मला करायचंय करायचंय. म्हणजे माझा मिस नको व्हायला. तर ते पण माझं सेशन मला करायला. असे छोटे छोटेसे आहेत अनुभव. आणि एक तर सांगू का, की आता मी ते रेकीमुळे झाले काय झालं तर मला नाही माहिती, पण मला तरी असं वाटतंय की कमी म्हणजे मला सांगितलं ना, की फायनान्शियली पण प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यू म्हणजे ओव्हरऑल इश्यू भरपूर आहेत. पण मी ज्या दिवशी रेकीला ऍडमिशन घेतली ना, आणि 2-3 दिवस म्हणजे बाकी होते आपला क्लास चालू व्हायला आणि माझे पैसे अडकले होते. म्हणजे म्हणजे जे 2 महिने द्यायला हवे होते ते आता 6 महिने झाले तरी आले नव्हते. पण जशी मी रेकीला ऍडमिशन घेतले ना मॅडम, आपला क्लास पण नाही चालू झाला. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझे पैसे मला आले. तर मला एवढं रडायला यायला लागलं, की अरे म्हटलं मी अजून जॉईन पण नाही केले. आणि माझा तो खूप मोठा प्रॉब्लेम होता, की ते येत नव्हते पैसे, अडकले होते. आणि फायनान्शियल प्रॉब्लेम तर होतात. म्हटलं काय येतायत नाही येतायत, येतायत नाही येतात, कधी येतील का नाहीच येणार, असं सगळं होतं. पण ते रेकीला जशी मी ऍडमिशन घेतली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझे पैसे आले. की मी म्हटलं काय मे बी रेकीमुळे झालेत हे सगळं, असं झालं असावं असं म्हणजे माझा स्वतःचा विश्वास आहे. खूप छान आहे. खूप छान. थँक्यू मॅम. येस. ऊर्जेनेच मदत केली आहे. बघा, ऊर्जेने आपल्याला निवडलं. का निवडलं याचा अर्थ तुझ्या आयुष्यामध्ये आता मार्ग दाखवायचा आहे, हाच तो उद्देश हो. असतो. कोणी तसं ना
मला ऊर्जेसोबत जुडायचं आहे म्हणून कोणी जुडू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. ओके. किंवा मी सांगितलं किंवा यांनी सांगितलं म्हणूनही जुडत नाही. आता आपल्या सगळ्यांचे अनुभव आहेत. आपण कुटुंबातील लोकांना, नातेवाईकांना, किती लोकांना सांगतो, नाही ऐकत. बरोबर आहे ना? बरोबर पण ज्या बरोबर ऊर्जा आपल्याला निवडते, वर्षातही ऊर्जेने तुम्हाला निवडलं आहे आणि ऊर्जा म्हणते की आता तुझ्या आयुष्यामध्ये बदल होणार. विना, कळलंय? येस. बरोबर म्हणून सोबत जोडलो आहे आणि आपल्या आयुष्यात बदल व्हायला लागलेला आहे. असं सगळ्यांचा प्रवेशही होत नाही. जो प्रवेश घेतो ना त्याला ऊर्जेने निवडलेलं असतं, एवढं लक्षात घ्या. मी एक बोलू. ओके. हा बोला ना ताई. आता कशा वर्षाताई, आता बोलायला. माझ्या डोक्याला खूप टेन्शन होतं, पण सगळं माझं टेन्शन गेलं आता. माझ्या मिस्टरांचं पण मला खूप टेन्शन होतं. त्यांचं सगळं करावं लागतं, तरी पण मी करते आणि सगळं टेन्शनच माझं गेलं. ते पण आता व्यवस्थित सगळं हे करतात. म्हणजे खूप सुधार झाला त्यांच्यात. ते मला ऐकून खूप खुशी झाली. मी तुमचे खूप आभार मानते. म्हणून तर रडू आला होता, हो ना? खूप छान. काही काळजी करू नका. जेव्हा जेव्हा रेखीची गरज असते तेव्हा तेव्हा सगळा ग्रुप आहे तुमच्यासोबत. ओके. कधीच स्वतःला एकटं नाही समजायचं. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे तुम्हाला नाही माहिती, इस्रायलवरून रुबी आपल्या सोबत आहेत. तुम्ही तरी आता कुठेतरी एक हात तुमचा चालतो आहे. रुबी त्याहीपेक्षा खूप जास्त टेन्शन मध्ये होत्या, पण आता आहे ना अशा मस्त चमकतात ना. आमच्या बॅच मध्ये सगळ्यात जास्त लाडकी म्हणजे रुबी, हो ना? कुठे आहे रुबी? हे बघा, मी दाखवते तुम्हाला. सगळ्यात लाडक्या आहेत. आपल्या सेशन मध्ये सगळे असे सगळ्या स्तरावरचे लोक आहेत. बघा बरं, रडतात का पण? अशाच रडायच्या तुमच्यासारख्या. आता आनंदाने आनंदाश्रू येतात. लवकरात लवकर रुबी पण स्वतःच्या पायावर चालणार आहे, हो ना रुबी? खूप माझ्या येस. घरात एकदम हा, खूप छान, खूप छान. म्हणजे आपण माझं खूप आयुष्य बदलून गेलं. एकत्र येतो तेव्हा आपण एका ठिकाणी येतो, आपला सगळा परिवार तयार होते एकमेकांसाठी. जसे जसे मदत करता येईल तशी तशी. आता आपण एकमेकांना पैशांची, एकमेकांना सहकार्याची मदत शेजारी असते तर नक्की करू शकतात, करत नाही असं नाही. पण आहे ना, आपण ऊर्जा स्वरूपात तरी आपण एकमेकांना छान मदत करतोच. ओके. परत माझ्या मुलाचं लग्न आता जमायचंय अजून. जमेल. हजम करा. हा. रेखीमध्ये आल्यानंतर काही अशक्य नाहीये, काही काळजी करू आधी नका. काय लागेल? ओके. कोणाला संधी देणार होती मी त्यानंतर? कोणाचं तरी नाव घेतलं होतं मी. सॉरी. मग त्यांचं एक झालं शेअरिंग की मग आपण पुढे जाऊया. हात वर करा. जाऊ दे. अच्छा. सगळे दिसतायत ना? कोणाला देऊ आता? एवढे आहेत. भक्ती नवीन आहेत. अच्छा, मला सांगायचं असं होतं की विना एवढा छान रिझल्ट घेत आहे. 20 तारखेला क्लास सुरू झाला बरं काय आमचा, आणि आजची 23 तारीख आहे. नवीन बॅच सुरू होत आहे. म्हणजे हीच नवीन बॅच उद्यापर्यंत ऍडमिशन असतील, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत. ओके. हा, कल्पना ताई बोला. कल्पना ताई बोलल्या बोलल्या. अं, बोलली बोलली नाही का? बोला. बोलली 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 ना, मी तेच झालं. सांगू राहिले. बोलल्या तुम्ही. हो. हम्म, आता इथं होते ना, कोणाचं नाव घ्यायचं होतं? असं काय होत आहे? असं काय होत आहे? बोला स्वातीताई खर्डे. बघ, असं नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे, आहे की नाही? हा विषय असतो, बाकी काही नाही. आत्मा नमस्ते. प्रतिभा पाटील, तुम्ही राहिल्या मागे. मी तेच तर म्हणून राहिली, मी कोणाला शोधत होती. भक्ती आणि प्रतिभा पाटील. बोला स्वाती. 1 फेब्रुवारीला मी जॉईन झाले हा. आणि भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या बरेच प्रश्न होते, पण ते आता हळूहळू मार्गी लागायला लागलेले आहेत. कालच मी बीपी शुगर माझं चेक केलं. म्हणजे 5-6 वर्षात माझा बीपी कायम लो असायचा आणि काल अगदी तो व्यवस्थित आहे असं त्या बोलल्या आणि मला फार आनंद झाला. आणि खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट मिळत आहेत. जेही आपण कोणतंही काम करायला घेतलं तर मनामध्ये येतं नाही हे आता व्यवस्थित होणार. म्हणजे जी निगेटिव्हिटी होती ती पूर्णतः आता कमी झालेली आहे. युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.
थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू म्हणायचं आणि पुढे चालायचं. ओके. येस. खूप छान. प्रतिभाताई पाटील. मला तर खूप छान अनुभव आलेले आहेत. मी तुम्हाला जॉईन केल्यापासून मी मागे सांगितलं होतं मी कशी जॉईन झाली ते. मी खरं तर एकीमध्ये याचा विचार केलेला नाही होता, पण मी जेव्हा तुमचा एक व्हिडिओ बघितला होता, तुमचा तो हसरा प्रसन्न चेहरा, आणि त्यावेळेला मी ठरवलं होतं की रेकीमध्ये जॉईन व्हायचं म्हणून. आणि तुम्ही मला तो एक व्हिडिओ टाकला होता, माफ करा, मला तो खूप आवडला होता. मी तो जवळपास 3 वेळा बघितला, झोपून बघितला तो, पण हॉस्पिटलमध्ये ऐकला मी तो 3 वेळा. आणि तेव्हापासून खरं म्हटलं तर माझं आयुष्य खूप बदलून गेलं. जे सारखं झालेलं होतं, थांबल्यासारखं झालेलं होतं, खूप निराशा होती की यातून मी बाहेर पडेल की नाही असं वाटत होतं. ते अचानक मला त्यातनं खूप मार्ग सापडला. म्हणजे अक्षरशः थांबलेलं आयुष्य माझं खळखळून वाहिल्यासारखं झालं. म्हणजे माझे एक पहिले गुरु होते, योग गुरु होते, आणि दुसरे गुरु म्हणून मी त्या क्षणी तुम्हाला स्वीकारलं. म्हणजे आणि मी रेकीमध्ये आल्यापासून, म्हणजे मी रेकीमध्ये आल्यापासून मला तर आणखी खूप छान छान अनुभव आलेले. म्हणजे खरोखर म्हणजे जे म्हणजे थांबलेलं आयुष्य होतं ते इतकं म्हणजे माझं पॉझिटिव्हपणे लागलं की मला असं वाटत नाही होतं की या सगळ्यावर मी मात करू शकेल. अजून जॉईन झाली तेव्हापर्यंत थांबलं होतं सगळं. त्याच्यानंतर मला खूप मार्ग सुचायला लागले आणि सापडायला पण लागले. खूप सुंदर. खूप सुंदर प्रतिभाताई. तुमच्याकडे खरं तर रेंज नव्हती, पण तरीही आम्हाला भावना मात्र पोहोचल्या तुमच्या. पुढच्या वेळेस तुम्ही पूर्ण शेअरिंग करा. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. भक्ती, भक्ती, भक्ती. धन्यवाद, खूप धन्यवाद. बोला. मी 7 तारखेला ऍडमिशन घेतलं आणि मला त्या दिवशी शक्तिपात ज्या दिवशी दिला ना, त्या दिवशी मला काहीच कळलं नाही. फक्त माझ्या डोळ्यातून इतकी आसवं येत होती ना, आणि तिथपासून मी एकदम शांत झाले आणि मला खूप शांत वाटलं. आणि जेव्हा पण मी तुमचा चेहरा बघते, तुमचं बोलणं ऐकते ना, तर माझ्या सहस्रावरती एवढी ऊर्जा जाणवते ना मला मॅडम. आणि हातांमध्ये, म्हणजे मी आधी मेडिटेशन मध्ये होते, सहयोग करायचे, आणि रेकीला जेव्हा ऍडमिशन घेतलं तेव्हा माझ्या ऊर्जेमध्ये मला भरपूर वाढ झालेली अशी मला जाणवते. म्हणजे जी माझ्यातली ऊर्जा तुम्ही म्हणालात ना प्रत्येकाकडे असते आणि ती समजते, ती समजत नव्हती, पण ती तुमच्या बोलण्याने आणि मी रेकीला ऍडमिशन घेतल्यामुळे ती मला खूप प्रकारात जाणवते. आणि मी आता घराचं काम काढलं, 2 वर्ष झाली, नवीन वास्तू बांधतोय आणि एक शिक्षण कार्यालय आहे तिथे. पण फिनान्शियल जे असे मध्ये मध्ये जे ऑब्स्ट्रॅक येतात ना, पण ते ब्रह्मांडांच्या ऊर्जेवरती, तुम्ही जे सांगता ना की सगळं ब्रह्मांडावरती सोडायचं, तर तसं माझं ते कार्य आपोआप होत आहे. आणि एक मला मनशांती मिळाली आहे खूपच. आणि तुमचा चेहरा आणि तुमचं बोलणं आहे ना, ते इतकं म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे ना तुमच्याकडनं, ती आम्हाला खूपच मिळते मॅडम. म्हणजे जे मला जाणवत नव्हतं ना, ते माझ्या सहस्रारावरती खूपच जाणवतं आणि मी एकदम शांत झाली आहे. एवढंच बोलू शकते आता तर मी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद युनिवर्स, आणि खूप खूप मॅडम तुमचे पण धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. किती शांत त्यांनी भक्तीनी एकदम आम्हाला सगळ्यांना खरं तर शांत केलं. तुम्ही शांत केलं भक्ती. तुम्हाला ऐकता ऐकता कोणीच हालचाल नाही, सगळे स्तब्धपणे ऐकत होते. नक्कीच आयुष्य खूप बदलतं ऊर्जेसोबत ओळख झाली म्हणजे शांतता निर्माण होते. खूप सुंदर. आपण एक छोटस मेडिटेशन करता आता सर्वजण. ओके, मेडिटेशन करूया आणि मग सेशनला थांबूया. 10 मिनिटाचं घेते, मोठं नाही, लाईव्ह मेडिटेशन घेते. ओके. आणि आता उद्या दुपारपर्यंत या बॅचला प्रवेश सुरू असतील. हा नंबर आहे
मी सगळ्यांना सांगेल, युट्यूबच्या सर्व सदस्यांना अंतर्मनापासून सांगेल, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, तुमच्या क्षमतांचा विकास करा, आनंद मिळवा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, व्यक्तिमत्वाचा विकास करा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, इतरांना आनंद देणारे व्हा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. बस असंच सांगेल, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, जुडा, जुडा. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि काय काय मिळवा हे सांगता सांगता आपण थकून जाऊ. पण आहे ना, ऊर्जा आपल्याला देत राहणार, देत राहणार, देत राहणार. एवढी ऊर्जा देत असते, देत असते, देत असते, अशी ही ऊर्जा. कारण या ब्रह्मांडाकडे, या विश्व स्वरूपाकडे वैश्विक ऊर्जा काय म्हटलं जातं? वैश्विक ऊर्जा. मग त्या वैश्विक ऊर्जेकडे कधीतरी काहीतरी कमी होईल का? नाही ना, ती अनंत आहे आणि आपण छोटस आहे. पण लक्षात घ्या, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते तुम्हाला? मिळवण्याची क्षमता. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास हजारो लोक करतात, लाखो लोक करतात, पण सगळ्यांचं ते साध्य होत नाही. त्यामागे कारण काय माहितीये का? काय कारण आहे? फक्त आकर्षणाच्या नियमांचा वापर नाही करावा लागत, तर आपली जोडी मोठी करावी लागते. ते जे काही तुम्हाला हवं आहे ते घेण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी लागते. ते तुम्हाला मागावंही प्रॉपर लागतं, म्हणजे आकर्षणही व्यवस्थित करावं लागतं आणि स्वतःच्या क्षमता सुद्धा वाढवाव्या लागतात ते पेलण्यासाठी, ते घेण्यासाठी. समजा त्या ब्रह्मांडाला तुम्ही मागलं मोठं गिफ्ट आणि ते गिफ्ट उचलण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाहीये, मग काय होणार तुमचं? ब्रह्मांड तुम्हाला ते देईल का, की जे उचलल्याने तुम्ही असे त्याच्या खाली दबून जाल? देईल का तुम्हाला? नाही ना. तुम्हाला जेवढं मोठं हवं आहे तेवढं मोठं पेलण्याची क्षमता स्वतःत निर्माण करावी लागते. म्हणून मी म्हणते की ब्रह्मांड ऊर्जा रेखी सोबत जुडा, स्वतःच्या क्षमतांचा विकास करा आणि मग मागा ना तुम्हाला जे हवं आहे ते. ओके, स्वतःचा विकास करत 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 ते ब्रह्मांड देत राहतं, देत राहतं, देत राहतं. चला, छान मेडिटेशन करूया. ओके, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत या नवीन बॅचला प्रवेश सुरू असणार आहे. आता इथं डिस्क्रिप्शन नाही, इथं आहे ना चॅट बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे. ज्या सन्माननीय सदस्यांनी अजून आपला ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी ग्रुप जॉईन करा. सेशन सेशन संपल्यानंतर 1 मिनिट, डिलीट करावा लागेल हा मेसेज. 1 सेकंद. माझ्यावर या ब्रह्मांडाचं भरभरून प्रेम आहे, जे तुमच्यासारखे सर्व सन्माननीय सदस्य माझ्याकडे पाठवतात. यस, नुसतं मदतच नाही तर मार्गदर्शन पण करतं ब्रह्मांड. खरंच आहे. आणि असंच प्रेम तुमच्या सगळ्यांवर सुद्धा ब्रह्मांडाचं आहेच, असणारच आहे. ओके, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. मला किती त्याला थँक्यू म्हणावे कळत नाही, कारण जे काही दिलं आहे. जसं आता मी तुम्हाला म्हणते की बाबा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा ब्रह्मांड मदत करतं का? स्वतःच्या आयुष्याचा अनुभव आहे. सगळे मार्ग बंद बंद, आता पुढे सगळा काळो, काहीच समजत नाही, काहीच दिसत नव्हतं. आता ते प्रसंगही आठवायला नाही म्हणते मन. ओके, आता त्या सगळ्या गोष्टी हसून सांगता येतात. जसं आता वर्षाताईंना रडू आलं, तुम्हाला तरी सांगायला मदत करायला आहे सगळ्या गोष्टी. कुठेतरी ती खूप परिस्थिती वेगळी होती जेव्हा सगळे मार्ग बंद झाले होते, कुठलाच मार्ग नव्हता. तेव्हा मला युनिव्हर्सनी मदत केलं आणि मला युनिव्हर्सनी मदत केलं. मी तर तुम्हाला एवढं सांगेल की सगळं सगळं माझ्याकडे भरभरून होतं, भरभरून होतं. आणि एक वेळ असा आला ना की मला समजलं, मंजुश्री तुझ्याकडे काहीच नाही, जे आहे ते पण मायनस आहे. ओके, प्रचंड धक्का आणि त्या धक्क्यामधून सावरू लागायला एक लेकरू, दुसरं कोणीच नाही सोबत.
दोघा मायलेकांचा संघर्ष असं म्हणूया, कारण त्याच्यासाठी तर जगावंच लागणार होतं. मरता येत होतं का? नाही. विचार करूनही तो प्रसंग करता येत नव्हता. काय करावं? मार्ग नव्हता. पण तेव्हा युनिव्हर्सनी मला मदत केली आणि आज तुमच्या समोर उभी केली आहे, ती ही मंजुश्री उभी केली आहे. त्या युनिव्हर्सची देण आहे. बस बाकी काहीच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असते, नेहमी सांगते, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगते, त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद म्हणा आणि त्या दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद म्हणा. का? का? तर ते दुःख आपल्या आयुष्यामध्ये येतं, ते आपली परीक्षा घेऊन आपल्याला पुढे नेण्यासाठी. लोक म्हणतात शनी आहे, तुमच्या राशीला शनी आहे. मी त्या शनीला सुद्धा थँक्यू म्हणते, कारण तो शनी माणसाची परीक्षा घेऊन त्याला उच्च पदावर नेण्यासाठी मदत करतो. मी त्यांच्याकडे, शनिदेवांकडे लोकांची तक्रार असते, मी त्यांच्याकडे या दृष्टीतून बघते. दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद म्हणते, कारण त्यांनी त्यांचे कर्म खराब केलेत. त्यांच्या स्वतःचा सोलचा केवढा मोठं नुकसान केलं, त्यांनी त्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं, असं असतं. आणि तेव्हा कुठेतरी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतं, काहीतरी बाहेरचं वातावरण, काहीतरी एखादी व्यक्ती, हेच कारणीभूत ठरतात ना प्रत्येकाला. असंच आहे ना, अपघात होतो, अपघात झाला तर कोणीतरी कारणीभूतच ठरत असतं, की नाही? आहे ना. म्हणजे त्या परिस्थितीला, दुःख देणाऱ्या परिस्थितीला, दुःख देणाऱ्या व्यक्तींना सुद्धा धन्यवाद म्हणा. का? तर ते त्यांचं सोलचं, त्यांचं कर्मफळ निर्माण करतात वाईट. कशासाठी? तर तुम्हाला ऊर्जेसोबत जोडण्यासाठी, तुम्हाला उच्च पदावर नेण्यासाठी. तर त्यांना तुम्ही राग करसाल त्यांचा? करू शकता? नाही. त्यांना सुद्धा थँक्यू म्हणा. खूप मोठा विषय आहे. इथं समजवायला लागलो तर खूप वेळ जाईल. कदाचित काही लोकांना ही कन्सेप्ट आवडणार नाही. कदाचित काही लोकांना ही कन्सेप्ट नाही आवडणार. पण जेव्हा तुम्ही येता रेकी शिकायला, ग्रँड मास्टर मध्ये येता ना, तेव्हा हे सगळं तुम्हाला मान्य होतं, की हो, तुम्ही जे म्हणता ना ते खरं आहे. आम्ही गुरु ओम करतो आणि पुढे चालतो. बस. काय म्हणता जयश्री मॅडम? तुम्ही हात वर करताय. बोला आणि आपण मेडिटेशनला जाऊया. मॅडम, मला काय वाटतं माहिती का, तुम्हाला जे संकट तुम्ही म्हणताय ना ते आले, तर तुम्हाला खूप जणांना एवढ्या प्युअर सोलना तुम्हाला स्वतः ते देवानी ब्रह्मांडाने तुम्हाला ते द्यायचं होतं, त्याला एवढी मोठी म्हणजे तुम्हाला देण. आणि ती खरंच ज्या वेळेला आम्ही मेडिटेशन करतो किंवा रोज रोज एक आम्ही अनुभव घेतो ना, त्यावेळेला मॅडम तुमची एवढी आठवण येते. आणि असं आम्ही काल पण आमचा विषय होता की मॅडमना इतकं काय दिलं असेल आणि मॅडमनी इतकं काय त्यांच्याकडे असेल की जे भरभरून भरभरून सगळ्यांना तुम्ही आम्हाला दिलात. आणि प्रत्येकांचं तुम्ही पाया बनलात मॅडम. म्हणजे जी हिंमत आहे ना, आमची हिंमत तुम्ही बनलात. त्यामुळे किती जणांचं तुम्ही भलं केलं विचार करा. त्यांनी भलं केलं आहे, त्या दुःखांनी, त्या वेदनांनी सगळ्यांचं भलं तेच केलं. मी सांगते, तेच मी सांगते की ते घडलं ते तुमच्या बाबतीत ना त्या चांगल्या गोष्टीसाठी. यस. म्हणून तर त्यांना सुद्धा थँक्यू. बस. आणि ना, आता कालपासून ना काही फोन यायला लागले. कुठेतरी कोणीतरी वाचलं, मॅडम तुम्ही आम्हाला प्रयागराजला किती फ्री ऑफ कॉस्ट नेलं. हा, आता 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 आपण कुठेतरी आपण क्रेडिट नाही घेऊया, पण खरंच आपण युट्यूबला ते व्हिडिओ टाकले आणि त्यानंतर जाहिराती सुरू झाल्यात फेसबुकला. मला असा मेसेज आला आपल्या क्लासमधल्या दोघा तिघांचा, आहे ना. यस, ज्यांनी ज्यांनी पाहिलंय की मॅडम ही आहे 500 रुपये प्रयागराज ध्यानाची कन्सेप्ट. त्यांनी सगळ्यांनी एवढा थँक्यू म्हटलं की मॅडम तुम्ही आम्हाला फ्री मध्ये प्रयागराजला घेऊन गेलात आणि परत आणून दिलं. केवढा ती ऊर्जा, केवढा तो आनंद. आणि आता आपल्या नंतर मॅडम फेसबुकला सुरू झाल्या आहेत जाहिराती की प्रयागराज ध्यान, ध्यान योग, ध्यान प्रयागराज. ती कन्सेप्ट मॅडम आपली आहे. मॅडम आपली आहे असं नसतं. विचार मांडला, आपण विचार केला आणि त्यानंतर अनेक लोकांनी जर त्यावर मार्ग, जो तो ज्याचा त्याचा विचार आहे. ओके, आपल्या इथं आलं. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि अशा कोणत्याच गोष्टीचा कुठंच एनर्जी एक्सचेंज चार्ज आपल्या सेशन मध्ये घेतला जात नाही. आपण जेवढे फी घेतो, जेवढं मला सेवा स्वरूपात करता येतं, जेवढं ते युनिव्हर्स घडवून आणतं तेवढं. आणि हो,
मग आता नवीन जे जॉईन झालेले सदस्य आहेत, यस, तुमच्यासाठी महाशिवरात्रीला परत एक वेळा आपण प्रयागराजला जाणार. का? तर बाहेर 500 रुपये 700 रुपये चार्ज आहे किंवा जे काही आहे, म्हणून आपण मात्र फ्रीमध्ये पुन्हा एकदा जाणार. आता नवीन जे काही सदस्य जॉईन होणार आहेत त्यांना सुद्धा प्रयागराजला येण्याची एक वेळ संधी, यस, काय म्हणूया, त्या शाही स्नानाची ओके संधी एक वेळा घेऊया. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या डोक्यामध्ये एवढ्या छान छान कल्पना आणतोस आणि माझ्याकडून ते सगळे शब्द वदवून घेतोस, त्याकरता या युनिव्हर्सचे अंतर्मनापासून धन्यवाद. रेकी ग्रँड मास्टर्स, डॉक्टर मिका उसी, महात्मा बुद्ध, श्री संत गजानन महाराज, सर्वांचे केवढा कोणाकोणाचे किती किती धन्यवाद म्हणून मी बस शब्द नाही आहेत, माझ्या भावना आहेत. एवढे ते थँक्यू आहे, एवढं ते सगळं आहे, ते ब्रह्मांड भरभरून देतं. चला तर मग आपण आता थँक्यू. या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जोडा. आम्ही असे छान अनुभव घेतो आहे. माझं स्वतःचं आयुष्य मी ऊर्जेने बदललं आहे, एवढं सांगते. आणि म्हणून मी एवढ्या विश्वासाने बोलते की हो जाएगा. ते हो जाएगा सांगण्यामागे स्वतःचा अनुभव आहे खूप मोठा, स्वतःची लढलेली लढाई आहे. जेव्हा कोणी सोबत नसते तेव्हा ही ब्रह्मांडी ऊर्जा मदत करते. काय तर हो, की मंजुश्री एक उदाहरण आहे ह्या सगळ्या गोष्टींचं. माझ्यावर संकट येण्याच्या अगोदर युनिव्हर्सनी युनिव्हर्सनी माझे संरक्षण करते निर्माण करून ठेवले असं म्हणूया. युनिव्हर्सनी मला मार्गदर्शन करणारे निर्माण करून ठेवले असं म्हणूया. संकटाच्या अगोदर मला शील्ड तयार करून ठेवलं असं म्हणूया. आणि असाच अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तुम्ही सुद्धा इतरांना प्रोटेक्शन देऊ शकता, इतरांना आयुष्य बदलून देऊ शकता. मी कधीच नाही म्हणणार की तुमच्या आयुष्यामध्ये असं संकट येऊ, असं नाही म्हणत आहे. पण सांगते की आयुष्य आहे, आयुष्यामध्ये चढ असते, उतार असते. आपल्याला जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा ऊर्जा मदत करते. हा आजच्या सेशनचा विषय होता आणि विषय सुद्धा अगदी वेळेवर सुचला होता, कारण आम्हाला आपल्या एका ताईंनी शेअरिंग केलं होतं. ज्या ताईंनी पहिलं शेअरिंग केलं, काय आडनाव होतं त्यांचं? त्यांनी थोडं मला मानसी मानसी करंदीकर. मानसी करंदीकर यांनी मला वाटते 6:30 वाजता काही फोन केला होता. त्यांनी अनुभव सांगला आणि मग डोक्यात विषय सुचला. ओके, बस असंच होत असतं. येथे येणारे विषय 6:30 वाजता विषय सुचला, 7 वाजता पोस्टर तयार केलं आणि 8 वाजता सेशन झालं. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. वेळेवर आलेल्या कुठल्याही विषयावर मला बोलण्याची क्षमता निर्माण करतोस, त्याकरिता कशा कशा करता मी थँक्यू म्हणू. नाहीच, मी रजिस्टर भरून टाकले. ब्रेकीमध्ये यायच्या अगोदर माझ्याजवळ तक्रारी होत्या आणि तक्रारींचे ग्रंथ मी म्हणे की माझ्या आयुष्याचा जर लिहिले ना तर ग्रंथ भरतील एवढा आहे. आणि फक्त माझ्यावर जर एखादं फिल्म निघाली ना तर फक्त अश्रूच अश्रू राहतील असं मला वाटायचं. ते आता मला असं वाटते की मी जर काय आता लिहायला सुरुवात केली ना तर ग्रंथ भरतील, की या युनिव्हर्सनी माझ्यावर केवढी दया, माया, आपुलकी, प्रेम सगळं सगळं मला भरभरून दिलं. फक्त ग्रंथ भरतील, अनुभवचे अनुभव होतील. एखादा व्हिडिओ डिलीट करायचा म्हटलं ना की असं अंतर्मनाला वाटतं की नाही नाही करू नये, कारण तुमच्याकडून आलेला एक शब्द आणि माझ्याकडूनही मी माझे व्हिडिओ पुन्हा बघताना खूप प्रेमाने बघते. कोणाला असं वाटेल की काय सांगते, खरंच बघते, मला माझा एकही व्हिडिओ डिलीट नाही करावा असं वाटत. ते मोठ्यात मोठ्या जीबीची 4 TB आता एक मेमरी आणली आहे की नाही. सर म्हणे की नाही, एकही व्हिडिओ डिलीट करायचा नाही. बघूया जेव्हा एडिट करता आले तेव्हा करू, पण एकही डिलीट करायचा नाही. कारण पहिल्या लॅपटॉप मधली ते सर्व मेमरी फुल झाल्यानंतर आला ना विषय, पण नाही, व्हिडिओ नाही डिलीट करायचे. काय माहिती, खरंच युनिव्हर्सची दया माया प्रेम आहे. असंच दया माया प्रेम तुम्हाला पण मिळो अशी मी प्रार्थना करते. थँक्यू थँक्यू थँक्यू. उशीर खूप झाला आहे, आता मेडिटेशन करूया. हात पाड बसते.